नमस्कार पंढरपूरकर करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे। आजच्या पाहुण्यांची ओळख करून देण्यापूर्वी या मुलाखतीमध्ये माझ्यासोबत आहेत माझे पत्रकार मित्र नवनाथजी पोरे सर, माझे दुसरे पत्रकार मित्र आहेत मोहनरावजी डावरे सर। आणि आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत ते या निवडणुकीचे केंद्रबिंदू आहेत। पंढरपूर शहराचे अभ्यासक, सहकारातील तज्ज्ञ, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंढरपूर निवडणुकीचे प्रचार प्रमुख, ज्येष्ठ नेते, भाजपचे माजी आमदार प्रशांतरावजी परिचारक साहेब आपल्यासोबत आहेत। परिचारक साहेबांना मालक म्हणून सर्व दूरपर्यंत त्यांची ओळख आहे। मालक, माझा पहिला प्रश्न आहे, पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे, रणधुमाळी जोरदार सुरू आहे आणि विरोधकांच्या केंद्रस्थानी आपण टीकेला सामोरे जात असताना गेल्या 40 वर्षामध्ये विरोधकांचा पहिला आरोप आहे की 40 वर्षामध्ये काय केलं, 40 वर्षामध्ये काय, तर आपण सांगा काय नेमकं आपण विकासाची। सर्वप्रथम तुम्हाला माझी विनंती आहे की 40 वर्षात काय केलं, त्याच्याबरोबर 12 वर्षात काय केलं हा सुद्धा प्रश्न विचारावा। कारण शेवटी नगरपालिका आणि या नगरपालिकेचं स्वरूप जर तुम्ही बघितलं, आज जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्येचं शहर पंढरपूर आहे। इथल्या नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती आणि ह्या नगरपालिकेमधनं पडणारा ताण, नगरपालिकेतल्या लोकांच्या असणाऱ्या अपेक्षा हे बघितलं तर नगरपालिका ही स्वतःच्या ताकदीवरती आपल्या गावचा विकास करू शकल या खोट्या भ्रमात आम्ही नाही आहे आणि आपणही कोणी जनतेनंही राहू नये। कारण या शहरातलं नगरपालिकेचं स्वतःचं उत्पन्न काय आहे तर एक घरपट्टी, दुसरी पाणीपट्टी, तिसरं शॉपिंग सेंटरचं त्यांना मिळणारं भाडं आणि इतर कुठं जे काही कराच्या रूपानं काय जे पावत्या वगैरे, भोई भाडं म्हणा, वाहन कर असं मिळणारं भाडं, एक 20 कोटी ते 22 कोटीच्या आसपास या नगरपालिकेचं स्वतःचं उत्पन्न आहे। ह्या नगरपालिकेमध्ये 300 किलोमीटरपेक्षा अधिकचे रस्ते आहेत। ह्या नगरपालिकेमध्ये 265 किलोमीटर इतक्या लांबीचे पिण्याच्या पाईपलाईन आहे। ह्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये 250 ते 350 किलोमीटर इतक्या लांबीचं ड्रेनेजची पाईपलाईन आहे। ह्या नगरपालिकेमध्ये प्रतिदिन 40 मेट्रिक टन एवढा कचरा शहरात गोळा होतो। त्याची विल्हेवाट लावायचं काम नगरपालिकेला करायचं आहे। या शहरातल्या नागरिकांना शुद्ध चांगलं पिण्याचं पाणी द्यायचं आहे। त्याचं रोजचं जर आपण आकडा बघितला तर 30 दशलक्ष लिटर एवढं पाणी नगरपालिका या शहरातल्या लोकांना देते। आणि मग ही सगळी कामं नगरपालिकेनं केल्यानंतर ह्यावरती होणारा जो खर्च आहे हा अंदाजे 15 ते 16 कोटी रुपयाच्या घरात आहे। नुसतं नगरपालिकेचं ह्या तिन्ही योजनावरचं पाणी, ड्रेनेज, रोड लाईट आणि इतर काही किरकोळ असे बोरचे लाईट्स, ह्याचं जर लाईट बिल बघितलं तर वर्षाला जवळजवळ 9 ते 10 कोटी रुपयापेक्षा अधिकचं लाईट बिल नगरपालिका MSEBला देते। नुसतं कच्चं पाणी उचललं जातं, त्याचं जो काही इरिगेशनला दिला जातो तो जवळजवळ 2 कोटी रुपये। 40 टन कचरा घरातनं उचलणं, त्याचं सॅग्रिगेशन करणं, त्याचं विघटन करणं, तो खर्च अंदाजे नगरपालिकेचा 3.5 कोटीच्या आसपास आहे। म्हणजे असं जवळ 15-16 कोटी रुपये ह्याच्यामध्ये कुठलंही उत्पादक काम नाही। उत्पादक या अर्थानं की त्यातून नवीन काय निर्मिती होत नाही। आणि अशा कामावरती नगरपालिका खर्च करताना राहिलेल्या पैशामधून या 250-300 किलोमीटरचे रस्ते, रोजच्या पाईपलाईन, त्याचा रिपेअर, त्याचा मेंटेनन्स, ड्रेनेजचे रोजचे प्रॉब्लेम्स आणि मग उद्यानं असतील, इतर काही गोष्टी असतील, हे सगळं करायचं। हे तुम्ही जे चित्र रंगवत आहे, माझी तुम्हाला पत्रकारांना अशी विनंती आहे की पहिल्यांदा जनतेला ह्या नगरपालिकेचं उत्पन्न, त्याचा खर्च आणि त्यातून राहणारा शिल्लक पैसा आणि त्यातून आपल्या ह्या जनतेच्या असणाऱ्या अपेक्षा हे कशा पूर्ण होतात ह्याचं गणित लोकांना समजावून सांगणं गरजेचं आहे।
पण ते मी आता करतोय. गेले 8 दिवस मी प्रत्येक कॉर्नर बैठकीतनं लोकांना तेच सांगतोय. मग हे चालतं कसं? आज नगरपालिकेचा पगार आहे 55 कोटी, 60 लाखाच्या आसपास. मग ही नगरपालिका चालती कशी? ही कामं तुम्ही मला म्हणतात तुम्ही कोटीचे आकडे सांगता, चालतेत कशी? तर ह्या नगरपालिकेला राज्य शासन, केंद्र शासन मोठ्या प्रमाणामध्ये इतर याच्यामधून निधी उपलब्ध करून देतो, म्हणून ही विकासाची कामं नगरपालिका करू शकते. त्यामुळं नगरपालिका आणि त्याचा कारभार हेच मुळात लोकांना या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. मला अपेक्षा होती आपल्या सगळ्या पत्रकारांकडनं की अर्जाची भरायची सुरुवात झाल्यानंतर 2016 साली तुम्ही निवडणूक लढला होता, काय वचननामा दिला होता, काय जाहीरनामा दिला होता, त्यातली किती कामं पूर्ण केली. तुम्ही लोकसभेला, विधानसभेला तुमचे पत्रकार मित्र प्रश्न विचारतात की ही आश्वासनं दिली तीन सरकारनं ही पूर्ण केलं नाही. पण नगरपालिकेच्या वेळेस ही विचारायला पाहिजे होतं त्या ठिकाणी. पण दुर्दैवानं कुठंतरी कोणाला तरी मोठं करायकरता, कोणाला तरी जी राजकीय सोय लावायकरता ही नगरपालिका नाही आहे. पण दुर्दैवानं आपल्या तालुक्यात चुकीच्या पद्धतीनं ह्या निवडणुका लढल्या जात आहेत की कोणाची तरी सोय करायची आहे, कोणाला तरी पुढारी व्हायचं आहे, कारभारी व्हायचं आहे म्हणून लोक या राजकारणाकडे बघत असतील तर ते दुर्दैव आहे. आणि मग अशा वेळेस जो काम करतो त्याच्यावर टीका होणारच आहे. आंब्याला दगड मारणार आहेत, कडुलिंबाला दगडच काही कोणी मारणार नाही. माझी तुम्हाला विनंती अशी आहे की विरोधकांना म्हणावं माझी रेषा लहान आहे का मोठी आहे पुसण्यापेक्षा तुमची रेषा कशी मोठी आहे ती दाखवून द्या ना. माझा विरोधच नाही, राजकारणात निवडणुकीमध्ये टीका टिप्पणी होणार, पण लोकांनी विचारावं तुम्ही असं बोलला होता. माझ्याकडं 2016चा जाहीरनामा आहे, गब्बशी चिन्हावर आम्ही लढलो होतो. त्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यात दिलेल्या कामं ही मी दिली, ह्यातली मी तुमच्यापुढं वाचतो. ह्यातलं काम जर पूर्ण झालं नसेल मी नाही म्हणून सांगेन. टप्पा नंबर 3 ड्रेनेजची व्यवस्था पूर्ण करतो. उपनगरातला टप्पा क्रमांक 3 पूर्ण झालेला आहे. पंढरपूर शहरात जड वाहतूक कमी करण्याकरता रिंग रोडची निर्मिती करण्याचा प्रयत्न करू. आज आपण बघतो की जवळजवळ रिंग रोडचं 70% काम पूर्ण झालेलं आहे. आधी देगावपासून इकडं आनवलीपर्यंत. आत्ता आनवली, काशीगाव, टाकळी रस्ता खराब आहे. तर मी आमदार साहेबांनी दोघांनी उपोषणा ठिकाणी जाऊन मंत्र्यांना भेटून आत्ता त्यांना 10 कोटी देऊन टेंडर करून त्या रस्त्याचं काम उद्या किंवा परवा दिवशी चालू होणार आहे. मी आज सांगितलं होतं तुम्हाला की चंद्रभागा नदीवरती आपल्याला पुलाची निर्मिती करायची आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या PWDमधनं सरगम चौकात एक नवीन पूल त्या ठिकाणी तयार होतोय. आम्ही तीर्थक्षेत्र विकासामधून शेगाव दमाला गोपाळपूर जोडणाऱ्या पुलाचं काम या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतोय. बऱ्यापैकी टेंडर सिस्टीमला ते आलेलं आहे. या ठिकाणी सांगितले की पुढच्या काळामध्ये पाण्याचं नियोजन करण्याकरता आम्ही प्रयत्न करू. ह्यात आव्हानात आहे. त्या ठिकाणी आपण मग स्पेसिफिक उल्लेख आहे माझा की बिडारी बंगला असेल, इसबावी असेल, अशा परिसरामध्ये आज पाणी देऊ शकत नाही. तिथल्या 10-10 लाख लिटरच्या पाण्याच्या टाक्या गेल्या 3-4 वर्षामध्ये उभा करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. म्हणजे MI लेकचं डेव्हलपमेंटचं त्यावेळेस MI लेक नव्हता झाला, त्याचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी दिलं होतं की ह्याकरता आम्ही तुळशीवन निर्माण करण्याचा प्रयत्न करू. तुळशीवन त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. कॉटेज हॉस्पिटलमध्ये डायलिसिस सिस्टीम बसवण्याचा प्रयत्न करू. आज 8 डायलिसिसची यंत्र कॉटेज हॉस्पिटलमध्ये चालू आहे. म्हणजे 65 एकराचा सुद्धा विषय आम्ही त्यावेळेस मांडला होता की चंद्रभागेत पंढरपूर शहराची कॅपॅसिटी नाही, नदीच्या पलीकडं आपल्याला डेव्हलपमेंट करावी लागेल. तुकाराम मुंडे साहेब असताना 18 साली तो 65 एकर डेव्हलप झाला आणि आम्ही छापले 16 साली. आणि मग आज त्या 65 एकरामध्ये दिवाबत्ती, पाणी, ड्रेनेज सगळं नियोजन केले. म्हणजे हे जे काय सगळं आम्ही जे अहवालामध्ये छापलं होतं त्यातली कामं पूर्ण झाली का नाही झाली ह्याचा खरं म्हणजे तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे. विरोधकांनी हा एक अहवाल घेऊन बसलं पाहिजे. तुम्ही 10 प्रश्न मांडले, त्यातले 8च झाले, आम्हाला वाटते 3च झाले, 2 राहिले. म्हणजे अशा पद्धतीनं चर्चा व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं निवडणुका या कोणाच्या तरी स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी कुठंतरी राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी जर कोणी लोक करत असतील आणि ती लोक जर टीका करत असतील तर त्यांची टीका त्यांना नकलाव आहे.
आता तुम्ही सांगितलं की पंढरपूर शहराला एवढ्या एवढ्या कोटीचा निधी आला त्याबद्दल कुणाचं काही दुमत असायचं कारण नाही. मात्र शहरात जी आता रस्त्याची कामं केली जात आहेत, ड्रेनेजची कामं केली जात आहेत, त्याचा दर्जा राखला जात नाही अशी लोकांची तक्रार आहे. म्हणजे कोट्यवधीचा निधी येऊन जर त्याचा अवघ्या काही वर्षात जर ती कामं खराब होत असतील तर त्याचा फायदा फारसा शहरातल्या लोकांना होताना दिसत नाही. अनेक रस्ते नवीन केलेले कुठं उकरले, त्याची लाईन लेंथ बघितली जात नाही. रस्त्याच्या मधले ड्रेनेज रस्त्यापेक्षा 2 इंच 3 इंच उंच आहे, त्याच्यामुळे अपघातही झालेले दिसतात काही ठिकाणी. कसं आहे आता, हा काय एकट्या पंढरपूरपुरता प्रश्न नाही, सगळ्या देशापुरचा प्रश्न आहे. आपल्याकडे सिस्टीम जी अशी आहे की जो लोएस्ट येतो त्याला टेंडर दिलं जातं आजच्या घडीला तरी. ह्यातनं दुरुस्त करायकरता आता ई टेंडरवरती लोक गेले. ई टेंडरमध्ये कुणी जगातला कुठलाही माणूस टेंडर भरू शकतो. ज्यानं टेंडर लोएस्ट आला आहे त्याला द्यायचा अधिकार आहे. नगरपालिका किंवा कुठलंही प्रशासन, जिल्हा परिषद यांच्याकडनं टेंडर अलॉट केलं जातं. तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे. पक्षाकडनं किंवा म्हणजे सरकारकडनं निधी आणणं, कामं सरकारकडं जाऊन घेऊन जाणं, त्याच्याकरता आणणं, ही मुळात पहिली आमची जबाबदारी होती. ती आम्ही पार पाडली. ही तुमच्या सांगण्यावरनं तरी दिसते. म्हणजे ही कामं झाली, निदान असं तुम्ही कबूल तरी करायला लागलाय. म्हणजे झालीच नाही म्हणत होता. आता ठीक आहे, विकास ही अशी प्रक्रिया की ती निरंतर चालते. मी आज रस्ता केला, कोणतं टेलिफोनवाला येतो उकरतो, लाईटवाला येतो उकरतो, पाईपलाईनवाला येतो उकरतो, आणि मग तिथं उकरलेल्या रस्त्यावरती दुसरं डांबरीकरण करायला यांच्याकडे पैसे नसतात. त्याच्याकरता कुठला वेगळा निधी शासन देत नाही, आणि त्यातनं ही कामं पेंडिंग राहतात. मी असं म्हणणार नाही की सगळं 100% जे आहे ते फुल प्रूफ आहे. शेवटी ती काम करणारी माणसंच आहेत, ठेकेदारच आहेत. आपण आता बघा की एक 7-8-10 ठेकेदार पंढरपूर तालुक्यामध्ये काम करतात. त्याच्याशिवाय कुणी 11वा माणूस त्यांचं हे सर्कल भेदून आत येऊ शकत नाही. ह्याच्याकरता सरकारने ही टेंडर काढलं. मी कधी कुठल्या ठेकेदाराचा माझ्या ओळखीचे पण नाहीत कोणी, पण 30 ठेकेदार त्या ठिकाणी कामं घेतात. आज तालुक्यामध्ये अशी परिस्थिती आहे की अनेक ठेकेदारांनी कामं घेतली आणि कामं बंद आहेत. आंदोलनं आम्हीच करतोय. आता टाकळीचा रस्ता बंद आहे, कासेगाव टाकळी, आम्ही आंदोलन केलं. सरकारनं 10 कोटी रुपये दिले, टेंडर झालं. ठेकेदारानं टेंडर घेतलं, तो कामच करत नाही. आम्ही भांडतोय तर सरकारचे आम्हाला अधिकारी म्हटले की आपल्या नियमाप्रमाणे आम्ही त्याला दंड करतोय 1000 रुपये रोज, आणि इतका कालावधी झाल्याशिवाय त्याला टर्मिनेट करता येत नाही. नाट्यगृहाचं काम होतं, तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. ठेकेदारानं लोएस्ट भरल्यानंतर ते काम त्याला कायद्यानं द्यावं लागलं. दिल्यानंतर त्यांनी काम योग्य करत नाही म्हटल्यावर नगरपालिकेनं त्याला ब्लॅकलिस्टेड केलं आणि त्याच्याकडचं काम रद्द केलं. तो पाटील म्हणून सांगोल्याचा ठेकेदार होता. तो हायकोर्टमध्ये गेला आणि हायकोर्टमध्ये त्यानं असं प्लीट केलं की मला ब्लॅकलिस्ट नगरपालिकेनं चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे. जवळजवळ 1.5 वर्ष नगरपालिकेची त्या नाट्यगृहाच्या उभारणीची नवीन टेंडर देण्याकरता कोर्टात गेली. शेवटी कोर्टानं सांगितलं की ह्याचं ब्लॅकलिस्टेड तुम्ही जे पत्र दिलं तेवढं विड्रॉल करा आणि तू टेंडर विड्रॉल हो, नवीन टेंडर काढायला मार्ग देऊ. 1.5 वर्ष गेलं. आता ही जबाबदारी कोणाची? ते काम रखडल्यानंतर पुढं कोविड आला 3 वर्ष, आणि दुर्दैवानं पंढरपूरकडं त्या नाट्यगृहाकडं त्यावेळेच्या लोकप्रतिनिधी मला एक पत्र दाखवावं दिलं ही पैसे द्यावेत म्हणून. कुणीच देत नव्हतं. मी एकटा भांडत होतो. कोविडमध्ये 10 रुपये मिळाले नाही. शेवटी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी 20 कोटी रुपये दिले 23-24 सालामध्ये समाधान दादा इलेक्शन झाल्यानंतर, आणि मग त्या नाट्यगृहाच्या कामाला सुरुवात झाली. पण ही जी मधली 5 वर्ष गेली त्यामुळे त्याचं काम वाढलं ना 1.5 पटीनं कॉस्ट त्याची. त्याची जबाबदारी कोण घेणार? तसं ही जी कामं आहेत ना, ही अधिकाऱ्याने निश्चितपणे केली पाहिजे. पण दुर्दैवानं पूर्वी हे सगळे अधिकारी पंढरपुरातले असायचे, त्यांच्या बदल्या होत नव्हत्या. त्यांचं आता झालं केडर, आणि केडर झाल्यामुळं काय झालं की अधिकारी 2 वर्षाकरता इथं येतात, सरकारी पाहुण्यासारखं यायचं, जे काही असेल तेवढं पाट्यात टाकायच्या. कोणी जर बघितलं नाही त्याकडे दुर्लक्ष करायचं. कोणी फार जर त्यामागं लागलं तर तेवढ्यापुरतं चुटपुट काहीतरी काम, ही परिस्थिती आहे. आणि ती काय एकट्या पंढरपूरमध्ये नाही आहे, सगळीकडेच आहे. तुम्ही आता म्हणता की रस्त्याच्या कामाच्या बाबतीत
बिलो 19% त्याने टेंडर घेतले. ही जे आता कॉन्क्रीटचे नगरोत्थानचे रस्ते आम्ही करतो 19% बिलोनं टेंडर घेतले त्या ठेकेदारानं. आता त्याला 19% बिलोनं कसं परवडतं आहे आम्हालाही कोड आहे त्या ठिकाणी. आणि मग ही बघायची जबाबदारी त्या अधिकाऱ्याची आहे. CO असेल, नगर अभियंता असेल, त्या लोकांची आहे. तरी मी सातत्यानं गाडीत बसल्यावर जाताना येताना कुठे चेंबर फुटू द्या काय फुटू द्या माझं लक्ष असतं सारखं मी फोन करतो. पण जसं BWDला CR SR असे प्रोग्रॅम असतात असे नगरपालिकेकडे काही प्रोग्रॅम नाही. आणि मग अशा किरकोळ दुरुस्त्या करता स्वतःच्या फंडातनं जेवढं मिळतं आहे त्यातनंच ही कामं करावी लागतात. आणि त्यातून मग जवळजवळ 300 किलोमीटरच्या रस्त्यावरती जिथं मातीचा रस्ता आहे तिथं मुरुम टाका, जिथं मुरुम आहे तिथं खडी टाका, जिथं खडी आहे तिथं डांबर टाका. अशा पद्धतीची कामं ही नगरपालिकेच्या स्वतःच्या अखत्यारीत होऊ शकत नाही. म्हणून मग त्याला DPDCचा आधार दिला. पण DPDCतनं मर्यादा आहे 5 कोटी रुपये आम्ही देतो त्यातनं ती कामं होतात. मग पंढरपूरला तीर्थयात्रा म्हणून 5 कोटीचं त्याला अनुदान द्यायला सुरुवात केली. मग अनुदान 5 कोटीचं आहे आणि ह्या वर्षी जर तुम्ही खर्च बघितला तर 10 कोटी आहे. आता ते 10 कोटीला 5 कोटी ज्यादा कुठून दिले तर DPDCतनं दिले सरकारनं. मग ते DPDCचे 5 कोटी जर तिकडे गेले नसते तर आज 5 कोटीमध्ये 10 रस्ते पंढरपूरले झाले असते. पण ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत. पण दुर्दैवानं ह्याच्याकडे कोणी बघत पण नाही. ही जबाबदारी कोणाची आहे तर नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधीची आहे, इथल्या लोकप्रतिनिधीची आहे, आमच्या सगळ्याची आहे. जिथे शक्य आहे तिथं आम्ही भांडतोय. पण आता प्रत्येक ठिकाणी जाऊन मी व्यक्तिशः पोचू शकणार नाही. पण त्या नगरसेवकांनी गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे. पण शेवटी सगळ्या गोष्टी येत आहेत त्या अर्थकारणापाशी येत आहेत. त्यामुळं शासनानं या संस्था चालवण्याकरता वेगळ्या पद्धतीचा काहीतरी पॅटर्न तयार करून या संस्थांना सबल केल्याशिवाय हे प्रश्न पुढं असं 100 वर्ष चाललं तरी हे प्रश्न असेच निर्माण राहतील. त्यामुळं शासन हेच या सगळ्या गोष्टीवरती काम करू शकतं असं माझा ठाम विश्वास आहे. आपण निधी आणण्यासाठी प्रयत्न करता किंवा शेकडो कोटी रुपयाचा निधी त्यातून येतो हे नागरिकांना पण मान्य आहे. एक म्हणजे काय कुणी नाकारत नाही. विषय कुठे येतो की ह्या निधी जो येतो त्यातून जी कामं होतात त्याचा आता क्वालिटीचा विषय तुम्ही सांगितला. दुसरी गोष्ट ह्याची जी उपयोगिता आहे ती ज्या हेतूनं ते काम केले तो हेतू साध्य होत नाही असं दिसते. उदाहरणार्थ ड्रेनेजचे 3 टप्प्यात ड्रेनेज झाले. आपण बघितलं तर विसबाईचं जे पाणी आहे ते चंद्रभागा नदीला थेट नदीला जाऊन मिळतं मलपेवाड्यातनं. दुसरी गोष्ट ते MI तलावाच्या वरच्या बाजूला जी ड्रेनेज लाईन इकडून आलेली आहे ती पूर्ण फुटलेली ते पाणी थेट MI तलावात येते. तिसरी गोष्ट लेंडकी नाल्याचं जे पाणी आहे त्याचे टेंडर साधारण 3 वर्षापासून ती टेंडर प्रोसेसमध्ये तुम्हाला त्याची प्रोसेस सगळी माहिती असावी. आज आपण विष्णुपदा कशी गेला तर पुष्पावती नदीतून थेट सगळं पाणी ड्रेनेजचं नदीला येऊन मिळते. मग 100-125 कोटी रुपये ड्रेनेजवर खर्च करून जर हे सांडपाणी किंवा हे मैला दूषित पाणी जर तलावात येत असेल, नदीत येत असेल तर हे सगळी सिस्टीम चुकून ह्याला जबाबदार कोणाला धरायचं? निव्वळ यंत्रणेला जबाबदार कसं धरणार किंवा आपण नेतृत्व म्हणून आपल्याला पण जबाबदार कसं धरायचं? लोकांच्या विषयी इथे येतं. ह्याचा मार्ग काय निघणार पुढं? योग्य प्रश्न आहे आपण. आणि हे प्रश्न आपण माझं म्हणणं की सगळ्यालाच विचारा जे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांना. मी तर 2009 सालापासून आमदार नाही आहे. लोकांनी सांगितले तुम्ही घरी बसा, आम्ही घरी बसलो. तुम्ही आता विषय काढला या ड्रेनेजचा. आत्ता सध्या 4था टप्पा 106 किलोमीटरचा अंदाजे काहीतरी एरिया त्याच्यामध्ये पकडला आहे. पंढरपूर शहराला लागून जो भाग आहे मग कोर्टी, टाकळी, गोपाळपूर, खालच्या बाजूला असा इसबावीच्या वरचा भाग वाखरीचा, ह्या भागातला जो पेरिफेरियल भाग आहे तिथल्या ड्रेनेजची व्यवस्था ह्या 4थ्या टप्प्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. तुम्ही आता मलपे ओढ्याचा विषय काढला. मलपे ओढ्याची नैसर्गिक जर परिस्थिती बघितली तर त्याचं बशीसारखा तो भाग आहे. वरती वाखरीकडच्या बाजूला चढ आहे आणि पंढरपूर कॉलेजकडच्या बाजूला चढ आहे. वरच्या भागातल्या वसाहती आहे सह्याद्रीनगर, शिवाजीनगर, खालचा जो आहे वाल्मिकी नगर किंवा ही सगळी साबळे नगर, ह्याच नगरातलं जे पाणी येतं आहे ते पाणी जर
ग्रॅव्हिटीनंच न्यावं लागणार आहे. ड्रेनेजला कुठं पंपिंग नाही आहे. ग्रॅव्हिटीनं पाणी देत असताना वरचं सगळं पाणी येतं ते मलपेवाड्याच्या टेलमध्ये येतं खाली, आणि तिथून पुन्हा कॉलेजकडं ते पाणी वर चढत नाही. आता हा प्रश्न अनेक वर्ष सगळ्या नेतृत्वापुढे आहे. मागच्या 10 वर्षात जे आमदार होते त्यांच्या पुढे होता, नाही निघाला. त्याच्यावरती मी अभ्यास केला. गेल्या 3 वर्षापासून मी त्या योजनेच्या मागं लागलो. ती योजना आता मंजूर झाली, त्याचं काम चालू झालं. तर मलपेवाड्यामध्ये वरच्या भागात येणारं सगळं ड्रेनेजचं पाणी जे आहे त्या ठिकाणी एक मोठी विहीर घेणं आणि त्या विहिरीमध्ये संकलन करणं आणि तिथून मोठे मडपंप बसवून कॉलेज चौकामध्ये ते पाणी आणायचं. आणि कॉलेज चौकापासून ठाकरे चौकापर्यंत, ठाकरे चौकापासून यमाई लेकच्या बॅक साईडनं, तसंच कॉलेज आपलं जो कोर्ट आहे त्या कोर्टाच्या बाजूनं खाली तारेमाळ्याकडच्या बाजूनं गोपाळपूरच्या सिवेज ट्रीटमेंटमध्ये नेऊन टाकायचं. या 4थ्या टप्प्यामध्ये काम आहे. आता हा 4था टप्पा, त्याच्यामध्ये तुम्ही जो मुद्दा केला की तळ्यामध्ये पाणी येतं, तिथं पाईप ड्रेनेज नाही आहे. हे सगळं पाणी येतं कुठलं? वाखरीतलंही आपलं टाकळीतलं येतं आहे. ते टाकळी ग्रामपंचायत नोटीस दिली, त्याने वड्यात सोडून देतात. तो वडा येतोय तळ्यामध्ये. मग ते नगरपालिकेचं काम नाही आहे. पाणी आहे टाकळी हातीतलं, मग शेवटी लेक खराब होतोय नगरपालिकेचा. त्या ठिकाणी आता आम्ही एक इंटेक वेल घेतली. ते सगळं टाकळीचं पाणी आणि यावरच्या उपनगरातलं पाणी त्या इंटेक वेलमध्ये करतोय. आणि मग यमाई लेकच्या बॅक साईडचा इंटेक वेल, मलपेवाड्यातला इंटेक वेल, ह्या दोन्हीला मोठे पंप बसवून ते रोज पाणी उपसायचं आहे आणि गोपाळपूरला नेऊन टाकायचं. आता तिथं 200-200चे आणि 300-300चे पंप जर बसवावं लागले त्याचा लाईटचा खर्च वाढला. पण ही कामं होत नव्हती. पण मी गेले 3 वर्ष पाठपुरावा करतोय. नमामी चंद्रभागेत घाला, घाण पाणी नदीत जात आहे, ते थांबवलं पाहिजे. दुर्दैवानं म्हणजे का म्हणतो मी, ह्या विरोधकातल्या पुढाऱ्यांना ही विषयसुद्धा माहीत नाही काय चाललेत ते. आज जे टाचावर करून बोलतायत, टीका करतायत आमच्यावरती, तर माझं खुला आव्हान आहे, त्यांनी ह्या विषयावर एक पत्र दिलं आहे का? कधी कुठं पाठपुरावा केला आहे का? मी 3 वर्ष पाठपुरावा करतो. तुमच्या माहितीकरता सांगतो, हे जे टेंडर होतं हे टेंडर प्रसिद्ध केलं जवळ गेल्या 4 महिन्यापूर्वी. आपल्या तालुक्यातल्या एका नेत्याला ही काम पाहिजे होतं. ते काम मिळत नाही म्हणल्यावरती त्यांनी प्रचंड दबाव त्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यावरती आणला. आणि नगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेलं टेंडर 4 ठेकेदारांनी भरलं. त्यात तो पुढारी होता. त्यांनी बोगस कागदपत्र जोडली होती त्या पुढाऱ्याने. ते टेंडर रद्द करायला हवं. अंतिम टेंडर ओपन करायचा शेवटचा लकोटा राहिला होता. प्रचंड प्रेशर आणलं. त्या कामासाठी माझी मुख्यमंत्र्याकडे तक्रार आहे, एकनाथ शिंदेंकडे तक्रार आहे. त्या बाबतीत मी गोविंदराज साहेब सचिव आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली. मुख्यमंत्र्या यावाभावांच्या ज्या OSD होत्या भिडे मॅडम, त्यांच्याबरोबर चर्चा झाली की तुम्ही ठेकेदार हे अशा पद्धतीनं जर यायला लागले तर हे वाटोळं होईल. आणि त्यामध्ये एक खोच मारली होती अधिकाऱ्यांनी की हे जॉईंट व्हेंचरमध्ये काम द्यावं. त्यामुळं कोणाचं तरी वापरायचं कॉन्ट्रॅक्टर आणि इथल्या कोणतरी ते काम घ्यायचं. आणि मग तुम्ही जो प्रश्न मांडला मग क्वालिटी होत नाही. हे सगळे प्रश्न ह्यातनं सुरू होतात. मग कोणाला तरी जगवायसाठी, कोणाला तरी 2 पैसे मिळवून देण्यासाठी ह्या गोष्टी चालल्या. मग बाकीचे ठेकेदार ठिकाणी टेंडर भरलं. तुम्ही आज जाहीर आरोप करतो, तुम्ही विचारा कोणाला, 5 कोटी रुपयाची मागणी केली गेली त्या ठेकेदारांकडे. समोर येऊ द्या, आज जे मांडून बसतात ना सगळे, त्यातले कोण आहेत मी तुम्हाला सांगतो वेळ आल्यावरती. पण दुर्दैवानं कोणी पत्रकारांनी याला आवाज उठवला नाही. माझा तुमच्यावर सुद्धा आरोप आहे. एवढं मोठं टेंडर रद्द होतंय नगरपालिकेचं, ही कोणाची जबाबदारी? का रद्द होतं? त्या खोलात आपण जर गेलो असतो, पण मला काम करायचं होतं, मला काय त्या खोलात जायचं नव्हतं. मी पुन्हा सगळ्यांना भेटून परत रिटेंडर करायला लावलं
टेंडरमध्ये आल्यानंतर त्यांना म्हटलं तातडीनं ओपन करून काम चालू करा, कारण मला माहीत आहे की पुन्हा या म्युन्सिपाल्टी झाल्यानंतर त्याच्यामध्ये अजून फाटे फुटत बसणार काहीतरी निवडणुका झाल्यानंतर. आणि एवढं मोठं काम होतं की आज सगळं वाखरीपासून येणारं घाणपाणी हे त्यातनं उचलायचं आहे आणि गोपाळपूरला न्यायचं आहे. आणि MI लेकमध्ये आलेलं पाणी घाण पाणी साठवून तिथे इंटेक वेलमध्ये करून पाठीमागच्या बाजूनं कोर्टाकडच्या बाजूनं ते गोपाळपूरला न्यायचं. मग आता ही योजना 3 वर्षापासून पाठपुरावा केल्यानंतर मागच्या वर्षी मंजूर झाली आणि टेंडर काढल्यानंतर 4 महिने गेले त्या रद्द करण्याच्या भागात. शेवटी मी माणूस आहे, मी काय देव नाही, मलाही मर्यादा आहेत, मी काय लोकप्रतिनिधी नाही, पण तरीसुद्धा जिथं जिथं माझं आवाज पोचतोय तिथं मी जातोय, भांडतोय, कारण मी कुणावर मेहरबानी करत नाही. हे गाव माझं आहे, मला इथले प्रश्न दिसत आहेत. तुम्ही आता या रस्त्याचा विषय काढला, जवळजवळ 25 कोटीचे रस्ते, 157 कोटीचे रस्ते कधी मंजूर करून आणले मी? तुम्ही रेकॉर्ड बघा. 1918 साली मंजुरी रस्त्याला दिली. पहिला टप्पा तुम्हाला माहीत आहे 57 कोटीचा मिळाला, 6 रस्ते आपण त्यात केले. त्यामध्ये मी तक्रार दिली की ठेकेदार बदला म्हणून. मी तक्रार दिली, तक्रार काम चांगलं करत नाही म्हणून त्या ठेकेदाराविरुद्ध. आपल्या इथला स्थानिक होता, असंच कुणाच्या नावावर टेंडर घेतलं आणि ती पोरं कामं करायची. पण त्यानंतर पुन्हा कोविड आला. कोविडमध्ये 3 वर्ष गेली. परत एकनाथ शिंदे आल्यानंतर मी पुन्हा पहिल्या आषाढीला एकनाथ शिंदे या वेळेस, तुम्ही एकनाथ शिंदे साहेबाला विचारा, मी एकनाथ शिंदे साहेबांना त्यांच्या गावाकडं होती दऱ्याला, तिथं साहेबांना फोन लावला आणि साहेब म्हणलं तुम्ही पहिल्यांदा पंढरपूरला येत आहे, माझ्या 2 योजना पंढरपूरच्या आहेत, एक रस्त्याची एक आहे आणि पाण्याची एक आहे. मला म्हणली मला SMS पाठवून दे. मी पाठवलं. तुमच्याकडं अजून त्याचे हे असतील, फुटेज असतील. मंदिरामध्ये सत्कार करताना एकनाथ शिंदेने सांगितलं की मला फोन आला होता आणि अशी 2 कामं आहेत, या कामाचं मंजुरीचं पत्र मी कुठं आहे CO म्हणले मी तुमच्या नगरपालिकेला देत आहे. म्हणजे ही पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही. 18 सालापासून मंजूर असलेली कामं, एक टप्पा झाला, दुसरा टप्पा 106 कोटीचा राहिला होता, तो आत्ता शिंदे साहेबानंतर पुन्हा देवेंद्र भाऊ आल्यानंतर त्याला आपण पैसे दिले. आज ही सगळी कामं झाली. दुर्दैवानं सरकारच्या ठेकेदाराला पैसे देत नाही आहे म्हणून त्यानं आता ही कामं थांबवली. जवळजवळ 25 रस्ते आपण या ह्याच्यातनं पूर्ण केले. तुम्ही पत्रकार म्हणून तटस्थपणे बघा की असे DP रोड, 25 DP रोड झाले का नाही शहरातले? पुढच्या 50 वर्षाची कीड निघाली. 1 मिनिट जर आता निवडणूक लागली, निवडणूक म्हणल्यानंतर आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी ह्या होतच असतात. परंतु पंढरपूरकरांना देखील माहीत आहे की एक विकासाचा आश्वासक चेहरा आणि छोटे नागरिकांचे जे मूलभूत प्रश्न आहे याच्या सगळ्याचा तुमच्याकडे अभ्यास आहे. तुम्ही फिरताय, गेले अनेक वर्ष काम करतायत म्हणून लोक तुमच्याकडनं अपेक्षेनं बघतायत. परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्या काही शहरातले रस्ते आणि धूळ ह्या प्रश्नावरतीच आपण त्यामध्ये जास्ती टार्गेट होत आहे. मात्र हे जे तुम्ही आता जे मांडलेले मुद्दे आहेत ते मात्र लोक विसरतायत का? ह्याला कारणीभूत कोण आहे? मी तर काय प्रत्येकाच्या घरात जाऊन माईकवरनं सांगू शकत नाही. माझी आपल्या मीडियाकडनं अशी अपेक्षा आहे, ठीक आहे चुकला असेल ती निश्चितपणे दाखवा, म्हणजे चांगलं झालंय ती पण दाखवा ना, सांगा ना. तसं काही घडलंच नाही, सगळाच मोठा शून्य आहे. कारण मी माझ्या घरात 25 वर्ष आमदारकी होती, त्यावेळेस शासनाकडनं किती निधी येत होता हे मी बघितलेलं आहे. 2005 साली पहिल्यांदा आमच्या मोठ्या मालकांच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 5 कोटी रुपयाचा निधी विलासराव देशमुख साहेबांनी दिला, पहिल्यांदा दिला. आणि त्यावेळेस मी काय काम केलं तर जुना अकलूज रस्ता आणि पंढरपूर शेगाव सरकोली रस्ता, पंढरपूर चळे सरकोली रस्ता, त्या 5 कोटीमधनं मी केला. त्यानंतर परिस्थिती इतकी झपाट्याने बदलली आहे की 2010पासून 2014पासून मोठ्या प्रमाणात पैसा यायला लागला. तुम्ही आता बघताय कधी नॅशनल हायवे पंढरपूरला येथील कल्पना केली होती का आपण? पण झाले पूर्ण विकास काम होता. त्यामुळं माझी तुम्हाला अशी विनंती आहे पत्रकार बंधूंना की ठीक आहे चुका दाखवा ना तुम्ही माझ्या. आज दिल्लीसारखं मोठं शहर आहे, तिथं काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशानं स्टेटमेंट केलं, सकाळी 1 तास मी फिरून आल्यानंतर श्वास घ्यायला मला त्रास व्हायला. म्हणजे राजधानी आहे देशाची, तिथं ही परिस्थिती आहे.
पुण्यात प्रश्न नाहीत का, मुंबईत नाहीत का, सगळीकडे आहेत. पण त्याच्यावरती आपण प्रश्न सोडवा लागलोय ना. आज तुम्ही सांगा, कासेगाव रोडला नॅशनल हायवेचं काम MSCB पशी थांबलं होतं. पंढरपूर शहरापर्यंत रस्ता कॉन्क्रीटचा करून आणला का नाही? आज वाखरी ते पंढरपूर ग्रामीण मार्गातनं आपण येत होतो. पंढरपूरपर्यंत रस्त्याचं काम नियोजन सुरू आहे का नाही? ठीक आहे, डिले झाला का लवकर झाला, पण काम चालू आहे. तो ठेकेदार तिथनं 29% बिलवणं काम करतोय. त्याची पळून जायची तयारी आहे. ती मला कळल्यावर मी गडकरी साहेबांना माझं लेखी पत्र, मी तुम्हाला सगळी पत्र देतो. पत्र दिलं, साहेबांना बोललो, त्यांच्या PA बोललो. गडकरी साहेबांनी त्यांच्या मिनिट्समध्ये ते केलं की हा ओव्हरब्रिज झाल्याशिवाय हे काम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये. म्हणजे कशाकरता म्हणतो मी, टप्पा नंबर 1 95 साली केला, टप्पा नंबर ड्रेनेजचा. 2 नंबर टप्पा 2005ला केला, टप्पा नंबर 3 17 साली केला, टप्पा नंबर 4 आता 24 साली उभा आपण चालू करतोय 25 सालामध्ये. पिण्याच्या पाण्याची योजना जुनी होती 1975 सालात, स्वर्गीय औदुंबर पाटील असताना आमदार त्यावेळेस सरकारने केलेली योजना होती. 50 वर्ष झाली त्या योजनेची. म्हणून आता आम्ही त्या ठिकाणी नवीन योजना 98 कोटीची चालू आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे जाऊन तुम्हाला सांगतो, मागच्या 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाबरोबर मी बोललो. मला अशी माहिती नगरपालिकेतून मिळाली की काहीतरी जागतिक बँकेचे पैसे येत आहेत आणि त्यातून नगरपालिकांना फंड्स देणार आहेत. आता नगरपालिका कशाला देणार आहे तर म्हणजे ड्रेनेजसाठी देणार आहे. आपल्याकडे तर टप्पा नंबर 4 पण आता सुरू झाला आहे, त्याची तरतूद झालेली आहे. मी साहेबांच्या ऑफिसला सांगितलं की पंढरपूरला पैसे द्या. ते म्हणजे तुमचं सगळं झालं आहे. म्हणलं सगळं झालेलं जरी असलं तरी टप्पा नंबर 1 जो आहे म्हणलं आमचा, तो 1990-95 साली झालेला आहे. तो 36 किलोमीटरचा, 26 किलोमीटरचा आहे. आणि आता नवीन त्यात अजून लाईन वाढत आहेत. तर तिची 30 वर्ष झाली, त्याचं लाईफ संपत आलं आहे. आणि उद्या जर हे ड्रेनेजची लाईन चोकअप झाली, डिस्टर्ब झाली तर मंदिर परिसरामध्ये परिस्थिती हवाक होईल आणि नदी पात्रात घाण जाईल सगळी. मी काल बोलल्यानंतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की तुमचं कोण कन्सल्टंट आहेत त्यांना बोलवा आणि तातडीनं जुन्या पंढरपूरचं नवीन ड्रेनेज करायचं भविष्य काळासाठी त्याचं नियोजन करून आराखडा करून आपलं पत्र जाऊ दे. तो 1000 काय 2000 कोटी 5000 कोटी वर्ल्ड बँक देणार आहे, त्याच्यामध्ये हे काम झालं. आता हे काम मी काय नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, कोण करतं? मीच बघतोय ना आता हे. पण मीच बघतोय म्हणजे लोकांना वाटतंय तुम्ही मी करता. अरे करतच नाही कोणी. तुम्ही लोक बघायला जबाबदारी तुमच्या हातात दिली ना सत्ता सगळी. आमच्या हातात सत्ताच नव्हती 10 वर्ष. आम्ही बिन आमदारकीचं आहोत तरी सुद्धा आम्ही भांडतोय का, तर ही गाव आपलं आहे त्यासाठी. त्यामुळं तुमच्या जे डोक्यात आहे की हे प्रश्न आहेत मलाही माहीत आहे, पण सरकारकडनं पैसे येऊ शकत नाही. आणि मग हे 100-100, 200 कोटीचे प्रकल्प जर 20 कोटीचे नगरपालिकेकडनं जर लोक अपेक्षित करायला लागले. आज जवळजवळ 40-45 DP रोड आहेत शहरामध्ये. आता यावेळेस मी 25 केले, अजून जवळजवळ 25-30 DP रोड शिल्लक आहेत. त्याकरता निधी द्यायचा. मग आता ह्या DPच्या येणाऱ्या पैशामध्ये 10% लोकवर्गणी नगरपालिकेला टाकावी लागते. मी सरकारबरोबर भांडतोय की आम्हाला वारकऱ्याच्यासाठी म्हणून ही लोकवर्गणी माफ करा. मग ती एका गावाला करता येत नाही, मग सगळ्या तीर्थक्षेत्राला करावी लागेल. मग ही सगळी कामं करत असताना शासनाशिवाय ही कामं होऊ शकत नाही. सुशीलकुमार शिंदे ऊर्जा मंत्री होते. पंढरपूर शहरातलं सगळ्या तारेचं जाळं हटवण्याकरता आम्ही प्रयत्न केले. मोठे मालकांचं पत्र घेतलं, शिंदेसाहेबांना भेटलो. शिंदेसाहेब म्हणले असं करता येत नाही. म्हणलं साहेब काहीतरी कधी म्हणले ठीक आहे बघू प्रशांत म्हणले आपण काहीतरी करू. त्यांनी दिल्लीत घेतल्यावर ते मग त्याकरता त्यांनी एक तीर्थक्षेत्राचा प्रोग्राम तयार केला. मग ते काशीला देऊ, उज्जैनला देऊ, अजून कुठं देऊ, त्यात पंढरपूर घातलं. आणि 55 कोटी रुपये आपले ST स्टँडपासून जो खालचा सगळा शहराचा भाग आहे त्याच्या सगळ्या अंडरग्राऊंड केबलचं काम झालं. मग तेव्हा काय विषय नव्हता ना. त्यामुळं आज तुम्ही जे म्हणता की धूळ आणि रस्ते, हे मी तर असं म्हणते की नरेटिव्ह काहीतरी करायचं. जसं संविधान बदलणं नेरेटिव्ह झालं,
वोट चोरीचं निगेटिव्ह झालं. आता काही करून परिचारकाला अडवायचंय, बदनाम करायचंय, कामावरती प्रश्नावरती ह्याच्यावरती कुणी बोलू शकत नाही. आणि मी कुठं मान्य करतो की मी सगळे प्रश्न सोडवले म्हणून. देशातले प्रश्न सुटलेले नाहीत अजून, तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो हे तरी मान्य करा. आपल्या राजकीय आरोप प्रत्यारोप विषय झाला. तुम्ही जर शहरात फिरता, तुम्ही नेहमीच तुम्ही जर उतरून विचारलं, बाजारात गेला तुम्ही, तर रस्त्यावर बसलेला माणूस काय म्हणतोय बघा, तक्रार त्याची. दुकानात तुम्ही जाऊन बघा, दुकान मालक सुद्धा ओरडतो, धुळीविषयी विचारतो. रस्त्यावर बसलेला मग तो माणूस अतिक्रमण, ट्रॅफिकचा एवढा प्रॉब्लेम, ह्याला लोक हैराण येते. आणि हे शेवटी येतं कुठं, नगरपालिकेवर येतं. अतिक्रमण निघत नाहीत, खड्डे संपत नाहीत. तिथं बाजारात शेकडो महिला येत्या विक्रेत्या, त्यांना तिथं मुतारी मिळत नाही. त्यांना मुतारीसाठी नगरपालिका तिसऱ्या मजल्यावर जावं लागते महिलांच्या मुतारी. मग ह्या प्रश्नावर नगरपालिकेवर येतात आणि त्यामुळे सामान्य लोकांचा जो विषय असतो तो आम्हाला मांडावाच लागतो. आम्ही विकास काम पण मांडतोच नाही असं आमच्याकडे ते बातम्या पण आहेत. आम्ही तुम्ही आता नगरपालिका म्हणला तर मी नगरसेवक नाही. माझी भूमिका काय की शासनानं हे नियोजन केलं पाहिजे, पैसे आणले पाहिजे. मग ज्यांनी शासनात प्रतिनिधित्व केलं त्यांची काय अकाउंटेबिलिटी होती का नाही. 2009 साली सुनील उमरे साहेबांनीच ती STचं नियोजन केलं होतं. त्यात प्रश्न मांडला होता की ST स्टँडपासून मंदिरापर्यंत जायला कुठं मुतारी नाही, म्हणून तुम्ही परिवर्तन करा. परिवर्तन केलं लोकांनी, तुमच्या ताब्यात राज्याचाच कारभार दिला. विमानानं ही मंडळाला मुंबईला नेलं गेलं. 10 वर्षात एक मुतारी बांधली का ST स्टँडपासून मंदिरापर्यंत. मी टीका म्हणून कोणावर बोलत नाही, पण ह्या गोष्टी व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून केल्या पाहिजे. कुणी एकटा प्रशांत परिचारक ह्याच्याकरता पुरा पडणार नाही. ठीक आहे, मला शिव्या देऊ द्या, मला टीका करू द्या. टीका करण्यानं उलट मी त्या अजून जास्त आत्मचिंतन करतो, त्यातनं दुरुस्त करायचं. आता तुम्ही धुळीचा विषय मांडला. पंढरपूर नगरपालिकेचं जुनं जे गावठाण होतं त्याच्यातलं साफसफाईचं कामगार नगरपालिका करत होती. आता गेल्या 20 वर्षापासून नगरपालिकेची सफाई कामगाराची भरती बंद आहे. आज नगरपालिकेकडं फक्त अनुकंपावरती जेवढे घेता येतात तेवढीच कामं आज मिळत आहेत. आणि मग प्रदक्षिणा रोड, मंदिर परिसर आणि इतर जे काही गल्लीबोळ आहेत ह्याच्यातनं रोज त्यातली धूळ काढणं, झाडणं हे अतिशय अवघड काम आहे. मग आज काय होतं, व्यापारी माल दुकान झाडतोय आणि आणून बाहेर टाकतोय. आज कुणीही व्यापारी आपल्या दुकानातला कचरा घंटागाडीत टाका म्हणून सांगितलं टाकायला तयार नाही. तुम्ही जर प्रदक्षिणा मार्गावरनं जर चौपाळ्यातनं देवळाकडे चाललात सकाळच्या वेळेस तर दुकानं झाडून पिशवी भरून रस्त्याच्या मध्ये आणून ठेवण्याची माणसाची प्रवृत्ती आहे. शेवटी याला जशी नगरपालिका जबाबदार आहे तसं लोकांचं सुद्धा वर्तणूक जबाबदार आहे ना. जागृती. आता तुम्ही घंटागाड्या आपण चालू केल्या. पूर्वी कचऱ्याची ढीग होती गावात, आज कमी झालेत का नाही. पूर्वी डुकरं फिरायची आमच्या लहानपणी बघतो, आज ते कमी होत चाललं. म्हणजे एक गोष्टी होत आहेत. त्याकरता आपण आता काय झालं, धूळ का होती तर रस्ते डांबराचे होते. मग उखरलं की ती माती वर यायची, ती पुन्हा गावात जायची वाहनं गेल्यानंतर. आता आपण कॉन्क्रीटचे रस्ते करतो. आता त्या पुढचं आम्ही त्याला सांगायला लागलो की तुम्ही मग डस्ट कलेक्टर जे मशीन आहे त्या मशीननं केलं तर कॉन्क्रीटच्या रस्त्यावर मशीन चांगलं चालू शकतं. तुम्ही आता कॉन्क्रीटचे रस्ते करताना बघा, आम्ही दोन्ही बाजूला साईड पट्ट्या केल्यात, त्यातून पिण्याची पाईपलाईन, केबल, म्हणजे जरी उकरावं लागलं तरी कडेची साईड पट्टी उकरला, मधला रस्ता डिस्टर्ब झाला नाही पाहिजे, ह्याचं नियोजन सुरू केलं. ह्यातनं शिकत आपण आता करायला. त्यामुळे पुढच्या 5 वर्षामध्ये बहुतांशी जे मोठे DP रोड आहेत ते कसे कॉन्क्रीटचे होतील, त्याच्यावरती मेकॅनिझम वापरून कसे रस्ते स्वच्छ केले जातील ह्याचं नियोजन करावं लागणार आहे. आणि त्या विजनवरती काम करूया आपण. ही कामं चालतीलच होत राहतील. मूलभूत विषय आहे शाळेचा. पंढरपूर शहरात साधारण 10 ते 15 झोपडपट्टी येते. झोपडपट्ट्यात राहणारा जो नागरिक आहे तो अतिशय सामान्य आहे. त्याची आर्थिक कुवत पण नाही की त्याची मुलं चांगली मोठ्या खाजगी शिक्षण संस्थेत पाठवावीत. अशा मुलांच्यासाठी नगरपालिका शाळा हाच एक शिक्षणाचा मार्ग आहे. शाळा 15 शाळा होत्या नगरपालिकेच्या, आता ती संख्या 12वर आली आहे. त्या शाळांची एकूण गुणवत्ता, तिथल्या सगळ्या मूलभूत सुविधा आपल्या 2016च्या ह्याच्यामध्ये पण ई-लर्निंगचा वगैरे विषय आहे नगरपालिका शाळांचा. पण आज शाळाची स्थिती जर तुम्ही माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल, तिथं जाऊन थोडं थांबावं अशी परिस्थिती पण त्या शाळांमध्ये नाही आहे. ह्या शाळा सुधारण्यासाठी पुढच्या काळात काय स्पेशल विशेष लक्ष देऊन काय
होणार आहे. तुम्ही म्हणता ती मान्य आहे मला की नगरपालिकांची शाळांची व्यवस्था बघत होती, परंतु गेल्या 10-15 वर्षापासून हे शिक्षण मंडळ बरखास्त करून टाकले. नगरपालिकेचा कुठलाही अधिकार त्या शाळावरती आज नाही आहे. त्याचे पगार शासन करते, शिक्षकाच्या नेमणुका शासन करते आणि शासनाचे धोरण असं आहे ह्या शाळा कमीत कमी करायच्या आणि त्याचं जे रूपांतर आहे ते खाजगी शाळांना त्या लोकांनी गेलं पाहिजे. आता प्रश्न आहे गोरगरीब लोकांनी जायचं कुठं? त्याच्याकरता शासनाने पर्याय काय काढला? RTI ॲक्ट आणला, राईट टू एज्युकेशनचा ॲक्ट आणला. आज माझी एक शाळा आहे, तिथं 1500 मुलं आहेत त्या शाळेमध्ये. त्याच्यामध्ये 25% जागा मला RTI खाली भराव्या लागतात. मग सरकारने त्या लोकांना पर्याय दिला ज्याचं उत्पन्न 80,000च्या आत आहे, 1 लाखाच्या आत आहे. अशा मुलांना ह्या खाजगी शाळांमध्ये राईट टू एज्युकेशन खाली ॲडमिशन आम्हाला देणं कायद्यानं बंधनकारक आहे. मग आज माझ्या शाळेमध्ये फी आहे, ती फी सरकार आम्हाला देतं, पण त्या मुलांचं काय शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवू नका म्हणून सांगतो. ज्या शाळा ग्रँटेबल आहेत तिथं तर ह्या मुलांना सहज प्रवेश आहे, पण तरीसुद्धा 11 शाळा आहेत. या 11 शाळा अधिक चांगल्या कशा राहतील ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण ह्याच्याकरता नगरपालिकेकडं कुठलाही निधी येत नाही. जसं जिल्हा परिषदेकडं शिक्षण विभाग आहे, त्याला काही फंड्स येतात सरकारकडनं, बजेटमधनं त्याला ॲलोकेशन होता, DPDCतनं होता. तर ह्या शाळांसाठी फक्त DPDC एवढा एकच पर्याय आहे. शासन काही पैसे देत नाही, जिल्हा ह्याच्यामधूनच काही पैसे आले तरच त्या शाळा दुरुस्त होऊ शकतात. आणि तुम्ही म्हणता तो प्रश्न खरंच महत्त्वाचा आहे की ज्याला पाहिजे त्याला उपलब्ध करून देऊ. ज्याला खाजगीत जायचं तो खाजगीत जाय, पण ते केलं पाहिजे. शिक्षण मंडळ जोपर्यंत होतं तोपर्यंत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी चेअरमन ही जाऊन तिथं बघत होती. आणि मग त्यावेळेस नगरपालिका वर्षाला 2 लाख 3 लाख 5 लाख रुपये असं काहीतरी अनुदान त्यांना द्यायचं. आज सगळंच बंद झालं आहे. आता ही जबाबदारी शासनानं घेतली पाहिजे, DPDCतनं पैसे त्याला दिले पाहिजेत आणि या सगळ्या शाळा शिक्षण विभागाकडे वर्ग झाले. त्यामुळे त्या विभागानं त्यात लक्ष घालून ह्याची सुधारणा करणं गरजेचं आहे. नगरपालिका तिथं शिपाई देऊ शकत नाही, नगरपालिका तिथं कारकून देऊ शकत नाही, नगरपालिका तिथं शिक्षक देऊ शकत नाही. आज अशी परिस्थिती की नगरपालिका या शाळा होत्या, तुम्ही अभ्यास करा, त्या शाळातल्या जागा सोडण्याकरता शासनानं नगरपालिकेला आदेश दिलेले. तुमच्या तिली समाया मठात शाळा होती, ती बंद करून जागा सोडायला लावली. एकनाथ खडसे साहेबांचं ते जे हे आहे झेंडूबाचा मठ, तिथला मी वाईट झालो. खडसे साहेबांनी त्या मंत्र्यांतर आम्हाला बोलून दाखवलं, तुम्ही माझा मठ सोडला नाही, सुधाकर परिचारक साहेब म्हणले. आम्ही विरोध केला, कोर्टात गेलो, हायकोर्टमध्ये, पण शासनानं सांगितलं की हे मठ सोडून टाका. आता ही शासनाची ही भूमिका आहे. त्यामुळं आता इथं नगरपालिका काय करू शकते? पण तरीसुद्धा तुम्ही म्हणताय तसं की याच्यामध्ये 100% सुविधा झाली पाहिजे आणि ते DPDCतून त्याला पैसे आले पाहिजेत आणि ते आणायचं काम आमदार महोदयांनी केलं गरजेचं आहे. अयोध्या असेल, उज्जैन असेल, या ठिकाणी जे काही विकसनशील केंद्र शासनानं कामं केलेली आहे. आता आपल्याकडची चंद्रभागा नदी म्हणजे आलेला प्रत्येक भाविक हा चंद्रभागेचं स्नान आणि विठ्ठल दर्शन नगर प्रदक्षिणा हे ह्याला महत्त्व असतं अधिकचं. परंतु ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे चंद्रभागेमधलं पाणी 12 महिने राहिलं पाहिजे, वाळवंट सातत्यानं स्वच्छ राहिलं पाहिजे, त्यानंतर नगर प्रदक्षिणा घेत असताना जे रस्ते व्यवस्थित असले पाहिजे, सुलभ आणि तत्परतेनं दर्शन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यावर सुद्धा फोकस होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटत नाही? 100% गरज आहे. आणि मी सातत्यानं, तुम्ही जर 2009चा आराखडा आम्ही तयार केला होता, विजयदादा उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस, आणि त्यामध्ये सर्वसमावेशक असा केला होता. पण दुर्दैवानं इथं काय होते की आम्ही जे आराखडे तयार करतो ते इथून जिल्हाधिकाऱ्यांकडनं पुण्याला गेले कमिशनरकडे की तिथं त्यात अजून बदल होता. तिथून मुंबईत गेले की त्याच्यामध्ये अजून कोणतरी नवीन IAS अधिकारी काहीतरी त्यांचं विषय कुठलं तरी बघून घालतात आणि त्यातून मग आपण बघितलं तर सुचवलेला मूळ आराखडा राहतो बाजूला. आता 2009चा आराखडा केला होता तो जवळजवळ 700, 750, 800 कोटीचा केला. पण ती मुंबईत जास्तपर्यंत तो आला पुन्हा 400 कोटीपर्यंत खाली. आणि 400 कोटीचा आराखडा ठीक आहे, तो आल्यानंतर जरी तो
तातडीनं जर राबवला गेला असता 5 वर्षात, 9ला झाला, 10ला मंजूर झाला, 15पर्यंत संपला, तर अजून नवीन कामं आप सांगता आली असती. पण तो अजून चालू आहे. बरोबर. आणि त्याची कॉस्ट 400 कोटीवरून 1500-1600 कोटीवर गेली. हे कसं आहे की आता शासन निधी देते, परंतु मी पत्रकार म्हणून मला असा एक अनुभव आलेला आहे की बरीचशी कामं जी आहेत ती निरुपयोगी झालेली आहेत. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर चंद्रभागा नदीवरचा जो घाट आहे, ते घाटचं मंजुरी मिळाली, पण तो घाट कसा असावा, म्हणजे पूर्वी जसे जुन्या पद्धतीचे आपले घाट दगडी होते तसा करावा का कॉन्क्रीटचा करावा, अशा पद्धतीनं ते जे होतं. त्यानंतर शौचालय सार्वजनिक ठिकाणी बांधली, ती अतिशय अशा अडगळीच्या ठिकाणी बांधली की त्याचा ना भाविकांना उपयोग आहे ना पंढरपूरकरांना उपयोग आहे. त्यानंतर लॉकर सिस्टीमच्या संदर्भामधले पण असे काही डिसिजन असतील की हे जी सगळी कामं ज्यावेळेस शासन प्रस्तावित करते त्यामध्ये आपण नगरपालिका किंवा स्थानिक नेतृत्व म्हणून आपण हस्तक्षेप करू शकत नाही की बाबा हा निधी आला तर हा निधी कोणाच्याच लाभाचा नाही आहे, उपयोगाचा नाही आहे, निरुपयोगी होणार आहे. तुम्ही जे आता सांगितलं मग ही सगळी कामं सुरू झाली प्रामुख्यानं 2005 नंतरच्या कालखंडात. मग आराखडा करणं, हे करणं, ते करणं, आणि ह्यातलं जे आता जे टॉयलेटची कामं होती त्यात नगरपालिकेकडे काहीच त्याचा रोल नव्हता. घाट बांधणीची कामं इरिगेशन डिपार्टमेंटकडे, शौचालयाची कामं डायरेक्ट कलेक्टर थ्रू PWD आणि सुलभ शौचालय. मग त्यांनी डिझाईन केलं, त्यांनीच मंजूर केलं, त्यांनीच वाटप केलं, त्यांनीच काम केलं. त्यामुळे इथं नगरपालिकेचा रोल फार थोडा आहे सगळ्या आराखड्यामध्ये. नगरपालिका रोजचं पाणी देणं, कचरा व्यवस्थापन, नाही हे तुम्ही म्हणताय ते मान्य आहे की नगरपालिकेच्या ह्या सगळ्या विकास कामामध्ये काही रोल नसेल, परंतु हे ज्यावेळेस कामं प्रस्तावित होतात त्यावेळेस आपण त्यांना कुठेतरी विरोध करू शकतो. कारण हे जागा वापरतात नगर परिषदेच्या हद्दीमधल्या, तर त्यांना आपण असं सुचवू शकतो की बाबा ह्या जागेत तुम्ही बांधताय, परंतु इथं भाविकांची वर्दळ नाही आहे, स्थानिक रहिवाशांची वर्दळ नाही आहे, कशासाठी तुम्ही 17-18 कोटी रुपये 20-20 कोटी रुपयाची शौचालय उभा करतात ती. त्यावेळेस काय झालं की एक हायकोर्टमध्ये रिट पिटिशन झाली होती, PIL झाली होती. त्यातून मग हे पुढं सगळा विषय आला. त्यातून मग तुकाराम मुंडे जिल्हाधिकारी होते आणि त्यांचा कोणाशीच समन्वय नसायचा आणि एखाद्या हुकुमशाहीसारखं त्यांनी निर्णय घेतले. म्हणजे जिथं क्रीडांगणाचं रिझर्वेशन आहे त्याच्यावर संडास, जिथं पार्किंगचं रिझर्वेशन आहे त्याच्यावरच संडास. म्हणजे तिने कुणाला विचारलंच नाही काय करायचं आणि काय नाही. म्हणजे ना पालकमंत्र्यांनी विचारणं ना लोकप्रतिनिधीला कोणी विचारत होते. अशातून काही कामं झाली, निश्चितपणे मी काय अमान्य करणार नाही. आणि ही कामं करताना लोकल तिथल्या स्थानिक लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या महत्त्वाच्या. मग कोणीतरी काय होतं आहे, कुठला तरी महाराज मंडळी येतात, कुठलं तर निवेदन देतात, त्यांच्या भागातला कोणतरी मंत्री असतो, तो वरच्या बाजूला मग ते हे करा ते करा, अशातूनही कामं घडतात. म्हणजे नाही असं नाही. त्यामुळे मग त्याचा उद्देश होता की प्राधिकरण करण्यामागचा तोच होता की एकत्र अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी मिळाव्यात आणि त्याची अम्ब्रेला तयार व्हावी, त्यातून सगळ्या सेंट्रलाइज गोष्टी व्हाव्यात. आणि मग जिल्हाधिकारी, कमिशनर ह्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. पण दुर्दैवानं त्या गोष्टी त्या पद्धतीने घडत नाही. आता हे जे कॉरिडॉरची सध्या पंढरपूर शहरामध्ये चर्चा आहे, पूर्वी पण मास्टर प्लॅन म्हणजे कॉरिडॉर म्हणजे काय की रस्ते रुंद करणे अशा स्वरूपाकडेच बघितलं जातं. पूर्वी आपण त्याला मास्टर प्लॅन 2 वेळा राबवले, कारण भाविकांची गर्दी होते, चेंगराचेंगरू होणे, अपघात होणे, यासाठी त्याला सोयीसोयी झाला. आता हा तिसरा प्रयोग कॉरिडॉरमध्ये आपण करत असताना भविष्यातली भाविकांची संख्या गृहीत धरून हे सगळं नियोजन आहे. त्या ज्या कॉरिडॉर मंदिर परिसरामध्ये होत असताना चंद्रभागा घाट विकसित करणं असेल, वाळवंट विकसित करणं असेल, भाविकांसाठीच्या राहण्याची उपलब्धता असेल, पार्किंग असेल, याचा सर्वकष असा एखादा प्लॅन तयार करून तो लोकांसमोर का ठेवला जात नाही की बाबा हे भविष्यातलं पंढरपूर असणार आहे. कुठल्याही आता अधिकारी येतात सांगतात आमका होणार आहे, पण प्रत्यक्षामध्ये एक फायनल प्लॅन का लोकांच्या समोर ठेवला जात नाही. तुम्ही म्हणता ते आता जो देवेंद्रजींच्या त्यांच्या डोक्यात जो म्हणजे कॉरिडॉर हा शब्द कुठनं आला माहीत नाही आम्हाला, पण एक बृहत आराखडा पंढरपूर शहराचा आहे. त्याच्यामध्ये पुढच्या 50 वर्षामध्ये इथनं येणारा भाविक,
मग तिच्या दर्शनापासून राहण्यापासूनच्या सगळ्या सुविधा, मग तो इथं राहायला तर त्याच्याकरता काय पर्यटनाच्या दृष्टीनं काय डेव्हलपमेंट करता येतील असा सगळा आराखडा आहे. नुसतं इमारती पाडणं किंवा हा विषय नाही. आणि तो काय आता अंतिम नाही आहे अजून. विविध लोकांशी चर्चा करतायत, बोलतायत. म्हणजे तुम्ही म्हणता जसं की नुसतं दर्शन आलेल्या माणसाला तिथनं किती वाजता दर्शन मिळेल ह्याची इथपासून याची सुरुवात करावी लागेल. त्याला राहण्याकरता इथं व्यवस्था निर्माण कराव्या लागतील, फिरण्याकरता इथं व्यवस्था कराव्या लागतील. ते करत असताना इथले छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांचं नियोजन करावं लागेल. कारण मग पुन्हा तुम्ही म्हणता की बकाल झालं गाव, मग आम्ही काही करायला गेलो की पुन्हा कोणतं लोकप्रतिनिधी येतात, मग इथला माळीवाला उठवायचा नाही, इथला फुलवाला उठवायचा नाही, इथला भाजीवाला उठवायचा नाही, मग त्याला प्रसिद्धी मिळते. मग तो अधिकारी म्हणतो जाऊ द्या काय करायचं आहे मला, जर तुम्हाला जर नको असेल, अशाही गोष्टी घडतात. त्यामुळं मग सगळ्याचीच ही जबाबदारी आहे की आपलं गाव चांगलं ठेवायचं असेल. मी जर कचरा आणून जर बाहेरच टाकायचं ठरवलं तर तो हवेत उडणारच आहे, दुर्गंधी होणारच आहे. आम्ही सगळ्यांनीच जर ठरवलं की मग आमच्या राजकीय स्वार्थाकरता आम्ही कुणाला तरी पाठीशी घातलं पाहिजे, मग भलं गावाचं काय का होईना, मला राजकारण साधते ना माझं, मला मतं मिळतात ना, अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन जर सगळेच जायला लागले तर हे कधीच दुरुस्त होणार नाही. त्यामुळे ही नागरिकांची काही जबाबदारी आहेत, कर्तव्य आहेत, ती त्यांनी पाळली पाहिजेत. लोकप्रतिनिधी असतील किंवा जे लोकप्रतिनिधी नाही आले पण आमच्यासारख्या या समाजातल्या प्रमुखांनी सुद्धा बसून कुठल्या गोष्टीला आपण पाठीशी घालायचं आणि प्रशासनाला सुद्धा किती प्रेशराईज करायचं एखाद्या गोष्टीवरती. प्रशासनाला सुद्धा फ्री हँड द्यावा लागेल काम करताना. म्हणजे सगळीकडनं जर असं झालं तरच मग हे सगळं सकारात्मक. कॉरिडॉरचा विषय आहे, तुम्ही म्हणता प्रशासनाला फ्री हँड दिलं पाहिजे, त्याला पाहिजे ते करू दिलं पाहिजे. एखाद्या बाजूला तुमचा हा विषय असताना दुसऱ्या कॉरिडॉरच्या बाबतीत म्हणत नाही, एकूणच विकास कामासंदर्भात आपण ते गृहीत धरू. 1982 साली मास्टर प्लॅन झाला, त्या लोकांचा विरोध ह्याच्यासाठी आहे की 82 साली ज्यांचं घरदारी गेली त्यांना अजून त्या नगरपालिकेची जागा मिळाली नाही किंवा त्यांचं पुनर्वसन झालेलं नाही 40 वर्षानंतर, म्हणून त्या लोकांचा विरोध आहे. मग हा जो विषय झाला 82 सालच्या मास्टर प्लॅनचा, ते कशामुळं त्या त्याचं पुनर्वसन झालं नाही? नगरपालिकेला जबाबदार आहे का ते स्वतः नागरिक जबाबदार आहेत का नेमकी कुठली तर दोष कुणाला जाणार? आता त्याला झाली 40 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. त्यावेळेस मंदिरच्या बाजूची घरं पाडली गेली. जसं आता हे देवेंद्रजी किंवा कलेक्टर साहेब हे लोकांशी बोलून महाराज मंडळी नागरिक यांच्याशी चर्चा करून निर्णय करतायत, तसं त्यावेळेस काही घडलं असं मला तरी वाटत नाही. त्यावेळेचे आमदार होते तात्यासाहेब डिंगरे आणि अंतुले साहेब का कोणतरी मुख्यमंत्री होते का बाबासाहेब भोसले असं कोणतरी असतील मुख्यमंत्री. तात्यासाहेबांनी खूप विरोध केला त्यावेळेस, पण रामानाथ झा साहेबांनी ऐकलं नाही. ठीक आहे, 40 वर्षानंतर आज बघितल्यावरती योग्य का अयोग्य हे आज आपण मत बनवू शकतो, पण त्यावेळेस परिस्थितीमध्ये असाच आक्रोश लोकांमध्ये होता. आणि रामानाथ झा साहेबांनी हे केल्यानंतर रामानाथ झा साहेब निघून गेले. तुम्हाला पिढीला नवीन माहीत नसेल पण आम्ही त्यावेळेस होतो, आम्हाला कळत होतो बऱ्यापैकी. आणि मग त्यानंतर एक पवार म्हणून प्रशासक आले आणि त्या पवार प्रशासकांनी काय केलं की कशाही पद्धतीनं नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांनी कुणालाही पावत्या करून दिल्या, कुणालाही घराची अलॉटमेंट करून टाकली. म्हणजे घरमालक राहिला आणि भाडेकरूला तुझं दुकान गेलं म्हणून तुला घराची जागा, घर गेलं मालकाचं आणि भाडेकरू तिथं होता म्हणून त्याच्या नावावर पावती करून दिली. अशा काही गोष्टी घडल्या. त्या घडल्यानंतर 1995 साली मला अजून आठवतं आहे की मोठे मालक आमदार झाल्यानंतर असेच परत त्यावेळेस विषय हा ऐरणीवरती आला. त्यानंतर जवळजवळ 2000च्या आसपास मोठ्या मालकांनी राहिलेल्या लोकांसाठी म्हणून पुन्हा 105 का 115 अशा लोकांना कॅबिनेटमधनं मंजुरी देऊन परत त्या नवीन जागेचं वाटप केलं. की त्यावेळी जे म्हणत होते की आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्ही राहिले. आणि नगर परिषदेनं प्रसिद्धी करून मागणी करून अर्ज घेऊन छाननी करून त्यावेळेस खरंच कोणी गेलं का त्यावेळेची परिस्थिती काय होती अशा लोकांना दिले. आता परत अजून लोक काही येत आहेत त्या ठिकाणी. म्हणजे त्यावेळच्या नियोजनात चूक झाली आहे का? तर 100% झाली आहे. आता 80 सालची चूक आहे ती जर आपण सारखं उगाळत बसलो पण ही चूक होऊ नये म्हणून आता सुद्धा आज तुम्हाला सांगतो
की कलेक्टर साहेब आज अशी परिस्थिती आहे की जवळजवळ 55 प्रॉपर्टीज अशा आहेत ह्या भागातल्या की ज्या भागात माणसांची नावं आणि त्यांचे वारस यांची नावं आज लोक द्यायला तयार नाही आहेत. जिल्हाधिकारी वारंवार त्या ठिकाणी त्यांची टीम जाते, पण ते लोक आपल्याला कोणाचं घर द्यायला नाव द्यायला तयार आहेत. कोण मयत झाले, किती भाऊ होते, त्यांचे वारस काय आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादी गोष्ट राबवायची असेल आणि त्यावेळेस तर या 50-55 लोकांवरती उद्या अन्याय झाला, त्याचा रोष नाही म्हणलं तरी पुन्हा शेवटी नगरपालिकेवरती लोकप्रतिनिधीवरती येतो. लोकांना तीच भीती आहे की त्यावेळेला ज्या पद्धतीने झालं ते इथं परत झालं तर काय करा म्हणून लोक त्यामुळंच थोडा विरोध होतो, जो काही विरोध होतो. त्यामुळंच उलट जिल्हाधिकारी महोदय त्यांची टीम म्हणजे मागच्या 8 दिवसापूर्वी सुद्धा कलेक्टर साहेबांनी सांगितले की मला 8 दिवसाच्या आधी सगळी माहिती आणून द्या किंवा ह्यांचे वारस कोण आहे. पण आज जवळजवळ 50 ते 55 कुटुंब वारस द्यायला तयार नाही आहे. तर त्यांच्यातलं इंटरनल काय वाद आहेत का काय आहेत हे माहीत नाही, पण या गोष्टी आज आहेत त्या ठिकाणी. मग जागा आहे कुणाच्या तरी ट्रस्टची, इथं कुळं वेगळीच आहेत, मग ट्रस्टीज ते अधिकृत नाही आहेत आज, त्यांचं काय रेकॉर्डच नाही आहे ट्रस्टीचं. मग ती मालक कोण गृहीत धरायचा, बरोबर असे पण प्रश्न आहेत त्या ठिकाणी. त्यामुळं हे होणार आहे, हे होऊन या दृष्टीनं काळजी 100% घेतली पाहिजे. तुम्ही सांगितलं आता पंढरपुरात अनेक विकास कामांसाठी निधी येतोय, तसंच तुम्ही पंढरपूर शहरातील गरजू लोकांना घरे मिळावीत हक्काची म्हणून प्रधानमंत्री घरकुल योजना आणली. त्याची काहीतरी 1000च्या आसपास घरे आहेत. तर तो गेल्या अनेक वर्षापासून रखडला. आता परवा नगराध्यक्ष आपले पदाचे उमेदवार असलेल्या मॅडमनी सांगितलं की त्यांना काय जी गरजू लोक आहेत त्यांना बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. तो बँका कर्ज देत नाही म्हणून रखडलेला आहे का इतर काय तक्रारी आहेत त्या प्रकल्पाविषयी? हा तुम्ही जो मुद्दा आज मांडला तो प्रकल्प आला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. त्याचा एक सर्वे केला गेला, त्यामधून मग 4200 कुटुंब या शहरामधले बेघर आहेत असा अहवाल आला. मग त्याकरता काय करायचं, पंढरपूरसाठी 2200 घरं त्या ठिकाणी केंद्र सरकारने मंजूर केली. मग त्याला जागा नव्हती म्हणून मग जुना कंपोस्ट डेपो जो शहरातला होता, जिथं पूर्वी सगळं स्लज मैला वगैरे देऊन टाकलं जायचं, खत तयार व्हायचं आणि ते पुढं जायचं लोकांना. तर तिथली जी काही 10-15 एकर जमीन होती त्याच्यावरती हा प्रोजेक्ट राबवावा असं त्यावेळेस ठरलं. ठरल्यानंतर मग जागेची किंमत त्या ठिकाणी किती आहे, मग रेडी रेकनरप्रमाणे जागेची किंमत काढली गेली. 2.5 लाख रुपये फक्त सरकार देते, पण बांधकामाची कॉस्ट आणि जागेची किंमत पकडून ती कॉस्ट चालली जवळजवळ 10-11 लाखावर. त्यावेळेस असा निर्णय झाला की 8 लाखापर्यंतचा त्याची कॉस्ट ठेवावी, त्यातनं 2.5 लाख रुपये सरकारनं द्यावे, 1 लाख ते 1.5 लाख रुपये लाभार्थ्यांनी घालावे आणि 4 लाख रुपये बँकांनी कर्ज द्यावं. त्याकरता स्वतः मी बँकांच्या बैठका घेतल्या, लाभार्थ्यांबरोबर बैठका घेतल्या आणि अपेक्षा अशी होती की लाभार्थ्यांनी आपले जे 1.5 लाख आहे ते लोकांनी पैसे दिले पाहिजे. नगरपालिकेकडे शासनाची निधी आला, त्यातून बिल्डिंग बांधल्या. त्यावेळेस बांधल्यानंतर आज 880 घराची बिल्डिंग तयार आहे, एक 10-20% काम राहिले. पण लाभार्थ्यांकडून जे 1.5 लाख रुपये यायला पाहिजे होते ते पैसे काय आले नाहीत. लाभार्थ्यांनी 10-10 हजार नुसते भरून ठेवले आणि तुम्ही घरं बांधल्यावर मग बघू ही भूमिका घेतली. ते पैसे न आल्यामुळे ठेकेदाराला नगरपालिकेकडनं बिलं गेली नाहीत. ती बिलं न गेल्यामुळं त्याचा प्रोजेक्ट लांबल्यानंतर तो त्यातनं विड्रॉल व्हायला लागला. विड्रॉल आल्यावर कोर्टात गेली नगरपालिका आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्टात सांगितलं की तुम्ही लवादाकडे जावा. त्याच्यावर लवाद नेमला आणि त्या लवादासमोर आता तो ठेकेदार गुजरातचा आहे आणि नगरपालिका ह्यांचंच चालू आहे तिथं वाद. ही जर 1.5 लाखाप्रमाणे जर हे 800 लोकांचे पैसे आले असते तर जवळजवळ 10-12 कोटी रुपये नगरपालिकेला आले असते. ठेकेदाराचं देणं किती होतं ते दिलं असतं. तरीसुद्धा यातनं मध्यम मार्ग आम्ही काढला, त्याला परत एकदा मध्ये 6 कोटी रुपये दिले. पण त्या ठेकेदारानं परत पलटी मारली, फसवलं. आता माझे उरलेले 6 कोटी दिल्याशिवाय मी काम करत नाही. ह्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर 2 बैठका आम्ही स्वतः मी केलेल्या आहे. याबाबत साहेब काहीतरी ह्यातनं मध्यम मार्ग काढला पाहिजे. पण आज हे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये प्रकरण अडकल्यामुळं आता ठेकेदार मागतोय की मला सगळं मागचं जे माझं व्याज आहे हे झालेलं आहे ते मला कॉम्पेन्सेट करून द्या. नगरपालिकेचा ह्यात रोल फक्त जागा देणं एवढाच आहे त्या ठिकाणी आणि त्यामुळं हा प्रोजेक्ट आज होल्डवरती आहे. पण ह्यातनं मार्ग काढावा लागणार आहे. आम्ही परवाच विषय असा घेतला की DPDCतनं आम्हाला एक 5-7 कोटी द्या, आम्ही ती घरं पूर्ण करतो
आणि ती घरं पूर्ण झाल्यानंतर त्या लोकांना आपण घरं देऊन त्यातनं पैसे आपण वसूल करून ते ठेकेदाराचं देऊन टाकू. बँका तयार होत नव्हत्या त्यावेळेस माझ्या अर्बन बँकेला मी ह्यात नोटिफाय करून आणलं की अर्बन बँकेला ती देत नव्हतं, राष्ट्रीयकृत बँकाकडनं किंवा खाजगी बँकाकडनं घ्या म्हणत होते. तर अर्बन बँकेचं पत्र देऊन की आम्ही लोकांना द्यायला तयार आहे, पैसे द्या आमच्याकडं. आणि एवढी स्कीम आम्ही काढली होती की 30 वर्षापर्यंत कर्ज देऊ त्या ठिकाणी, आणि तुम्हाला महिन्याला 100-150 रुपये 200 रुपये हप्ता यावा, 500 रुपयापर्यंत हप्ता यावा, जो तुम्ही भरू शकता. इथपर्यंत आपण प्लॅनिंग केलं होतं. दरम्यान त्या ठिकाणी अशा अडचण आली आहे की बँका लोन देत आहेत, बँकांना लोन दिल्यानंतर ते घर बँकेला मॉर्गेज पाहिजे आणि कायद्यानुसार ते घर काय मॉर्गेज बँकेला देता येत नाही. त्याकरता ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करावं लागते. तिथं होणार आहे सोसायटी किंवा अपार्टमेंट ॲक्ट. ती काय जमीन नाही आहे. उद्या घर दिलं आणि जमीन ताब्यात तर राहते आपल्या, तिथं कोणाही जमीन ताब्यात ठेवणार. जमीन नगरपालिकेची, घर त्या लाभार्थ्याचं, पैसे सरकारचे आणि कर्ज देणार बँक. आणि उद्या अडकल्यानंतर बँकेनं काय करायचं, जबाबदारी कोण घेणार? त्याचे पैसे उद्या त्यानं घर विकून टाकलं, कोण जबाबदार काय? अशामध्ये बँकासुद्धा 2 पावलं मागं सरकल्या. त्यामुळं ह्या सगळ्या अडचणी आल्या आहेत त्याच्यामध्ये. आता मार्ग काढावा लागेल. आम्ही जिल्हा नियोजनमधनं पैसे मागून ती कामं पूर्ण करा. 800 घराचा पहिला लॉट देऊन टाका, त्यातनं येणारा पैसा उभा करून पुढचं एक बिल्डिंग बांधा. अशा सूचना आता आम्ही करतोय. आता प्रशासन राज्य आहे, तिथं प्रांत हे आहेत ते कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. दर 2 वर्षाला CO 3 वर्षाला बदलून जाते. ते गेला की नवीन CO, पुन्हा नवीन अभ्यास, हे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी ही अशी, म्हणजे काम का थांबलं आहे तर त्याचं लवादाकडे गेलं, कोर्ट मॅटर झालं आहे, त्याला पैसे तर दिले पाहिजे. मग पैसे द्यायचे कोणी? नगरपालिकेकडे उत्पन्न नाही, लाभार्थी पैसे द्यायला तयार नाही आणि त्यांचा आता विश्वास नाही आम्हाला घर मिळेल का नाही म्हणून. म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि पालकमंत्र्यांना म्हणतो की आम्हाला काय जे 10-12 कोटी तुम्ही DPDCतनं जर दिले त्यातनं घर बांधतो आम्ही. थोडा खर्च आहे त्याला, फार नाही. ती पूर्ण करून ती देऊन टाकू लोक. म्हणजे त्यांचे 8-8 लाख रुपयामधले 2.5 लाख आले, 6-6 लाख जरी आले तरी जवळजवळ 8-48 म्हणजे जवळजवळ किती पैसे येतील बघा. त्या पैशात तर पुढच्या बिल्डिंग तयार होतील. आता राजकीय निवडणुकीचा राजकीय प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. तुमच्यावर या अगोदर निवडणुकीच्या दरम्यान असतील किंवा संस्था चालवताना असतील अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या टीका झाल्या. तुम्ही त्या कोणत्याही टीकेला फारसं उत्तर दिल्याचं कोणी बघितलेलं नाही. तुम्ही मोठ्या मनानं टीका सहन केल्या. मात्र या नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही प्रचाराचं आक्रमक धोरण स्वीकारले. परवा कुठल्या तरी चॅनलवर तुम्ही सांगितले की माझ्या कार्यकर्त्याला हात लावला तर मी कुणालाही सोडणार नाही. याच्या अगोदर परिचारक कुटुंबातील एवढ्या टोकाची भूमिका घेतलेली यापूर्वी कधी पाहिलं नाही. तर त्याचं कारण काय की बाबा काय? नाही, कारण असं काय नाही. तो सहज तुमच्या त्या पत्रकारांनी प्रश्न मला विचारला. त्याला कारण असं घडलं की आमचा एक उमेदवार आहे लाला पानकर म्हणून प्रभाग क्रमांक 3 मध्ये. त्याला आणि त्याच्या कार्यकर्त्यांना त्या अनिलनगर परिसरामध्ये त्याशी फिरू दिलं नाही. तक्रार घेऊन माझ्याकडे आले त्या ठिकाणी ते कार्यकर्ते. मी त्यांना तुम्ही फिर्याद दाखल करा. पण शेवटी कार्यकर्ता गोरगरीब असतो, त्यामुळे तो काही फार अगदी असं कुणाच्या एखाद्या ह्याच्या विरोधात जाऊन नको म्हणतो. दुसरा प्रकार झाला प्रभाग नंबर 13 मध्ये. इतर अनगट आणि अभ्यंकर हे 2 नगरसेवक आमचे उमेदवार आहेत. तिथे असंच काही लोकांना फिरू नको वगैरे अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी धमक्या दिल्या गेल्या. त्यामुळं त्या अनुषंगानं ते वक्तव्य माझं होतं कार्यकर्त्यांना. सुद्धा तुम्ही कोणाला घाबरू नका, काय असेल तर तुमच्या कोणाला धक्का लागला तरी मी आहे. मी कधीच आक्रमक होत नाही. आणि गेल्या 100 वर्षाच्या आमच्या कुटुंबातल्या कारकिर्दीत कधी आम्ही कोणाला आरे म्हटलो आहे का कार्य म्हटलो आहे हा विषय नाही. कधी कोणाला बोटानं असं शिवलं नाही आहे. पण कधी कधी मग असं वाटतं की कार्यकर्ता जर बॅकफूटवर जाणार असेल आणि निवडणुकीच्या काळामध्ये त्या पाठीमागं उभं राहणं एक त्याचा सहकारी म्हणून, नेता म्हणून माझं काम आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांनी काय उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, त्यात तुम्ही होतं. त्यामुळे असं काय चित्र निर्माण झालं होतं की तुम्हाला न विचारता वरच्या लेवलनं उमेदवार ठरवणे किंवा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरवणे असे काय प्रकार सुरू होते. मात्र शेवटच्या टप्प्यात असं दिसलं की सगळे अधिकार तुम्हालाच होते. तर असं काय प्रकार होता की वरच्या लेवलनं काय घडामोडी? आमच्या पुढे 2 पर्याय त्यांनी दिले होते, आम्ही त्यांना दिले होते की कब्बशी चिन्हावरती आम्ही आघाडीबरोबर
लढतो किंवा तुम्ही आम्हाला निर्णय द्या. पण बराच वेळ त्यांची खल चालू होता पक्षाचं की काय करायचं, आणि शेवटच्या टप्प्यात अंतिम टप्प्यात त्यांचा निर्णय झाला अर्ज भरायच्या अगोदर 4 दिवस, आणि निर्णय आला की जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका ह्या पक्षावरती तुम्ही लढवा म्हणल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी म्हणलं ठीक आहे, जो पक्ष निर्णय घेईल ते आम्हाला मान्य. तेव्हा पक्षाला आम्ही सांगितलं की तुम्ही उमेदवार काय का, ते म्हणजे अर्ज मागवा. त्यामुळे अर्ज मागवले. आता अर्ज मागवल्यानंतर निदान ज्यांनी अर्ज केले त्या उमेदवारांबरोबर कुणीतरी चर्चा तर केली पाहिजे. नुसतं फार्स काढण्यात तर काय मतलब नाही. त्याची काय परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती काय, संपर्क काय, तिथल्या प्रभागात त्याचं काम काय, हे सगळं गोष्टी त्या दिवशी प्रत्येक प्रभागात एकाला बोलवून एक प्रभाग बोलवून पालकमंत्री ते स्वतः आले होते. त्यांनी पालकमंत्र्यांनी काय फक्त पंढरपूरमध्येच केलं असं नाही, माळशिरस अकलूजमध्ये त्यांनी केलं, पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, बार्शी सगळीकडे त्यांनी मुलाखती घ्या. उद्देश एक होता की पालकमंत्र्यांना सुद्धा तिथल्या तिथल्या परिस्थितीची जाणीव व्हावी. कारण शेवटी पालकमंत्री आज जिल्ह्याचं नेतृत्व करताय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात हा सगळ्या आघाड्या पक्ष लढतोय. मग पक्षाचा एक कार्यकर्ता ही भूमिका माझी आहे. खरं म्हणजे मग इथं आमदार आवताडे साहेब आहेत, ते नेतृत्व करतायत हे सगळं पक्षाचं आमदार आहेत, ते मी त्यांच्याबरोबर काम करतो. त्यामुळं सगळ्यांनी मिळून हे काम करायचं. कुणाला कमी जास्त हा विषय तर नाही आहे. उमेदवारी वाटप करत असताना समाधानदादांच्या कार्यकर्त्यांना किंवा भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्याची एक भावना निर्माण झालेली, काय नेमकं वस्तुस्थिती? कसं आहे, आता भारतीय जनता पक्ष हा 40 वर्षापासून काम करतो, 80 सालापासून. त्या पक्षाला कुणी जेव्हा वाली नव्हतं, कोण विचारत नव्हतं, त्या काळात त्या कार्यकर्त्यांनी काम केले. त्यांच्या पुढच्या पिढीचे तरुण मुलं आता पक्षाचं काम करत आहेत. भारतीय जनता पक्षाचं धोरण असं होतं की ABC अशा पद्धतीनं त्यांनी ह्या मतदारसंघाची त्यांच्याकडे विभागणी आहे की ज्या मतदारसंघामध्ये भाजपचं काम अतिशय कमी आहे आणि 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष देऊनसुद्धा त्या ठिकाणी आपला उमेदवार उभा राहू शकत नाही, आमदारकीला किंवा मतं पडू शकत नाही, अशा मतदारसंघामध्ये त्यांनी काही लोकांना पक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. मग त्याचा भाग म्हणून 2012 साली आम्ही पक्षात गेलो. 14चं मी इलेक्शन लढलो. आमची जी यंत्रणा आहे ती पक्षाच्या उपयोगाकरता आली. मग 14ची लोकसभा, 19ची लोकसभा दोन्ही वेळेस त्या यंत्रणेनं मोठ्या प्रमाणात काम केलं. पुढं मंगळवाड्यामध्ये तीच परिस्थिती होती म्हणून समाधानदादांना पक्षात घेतलं. आणि अशा वेळेस मग जुन्या कार्यकर्त्याला वाटतं कुठल्याही पक्षात आहे तेव्हा आम्ही पहिली पालं उचलली, पडदे उचलले, आम्हालाही संधी मिळावी. पण शेवटी निवडणुका, पूर्वीच्या निवडणुका आणि आजच्या निवडणुकामध्ये खूप फरक आहे. या निवडणुका लढवत असताना पक्षाची एक पॉलिसी अशी आहे की इलेक्टिव्ह मेरिट पाहिजे. इलेक्टिव्ह मेरिट नसेल तर तिथं 2 इच्छुक असतील तर दोघांनी कॉम्प्रोमाइज करून एक नाव दिलं पाहिजे. अशा पद्धतीनं पक्षाची तडजोडीची भूमिका त्या ठिकाणी राहते. इलेक्टिव्ह मेरिट असणारेच आमदार समाधान आवताडे यांचे काही समर्थक डावलले गेले असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही इलेक्टिव्ह मेरिट आमदार साहेबाला हा प्रश्न विचारला पाहिजे ना. हा प्रश्न तुम्ही आता म्हणताय मला आमदार साहेबाचा कार्यकर्ता, पण मी तरी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बघतो. मी हा काय परिचारकाचा, हा आमदारांचा कार्यकर्ता म्हणून बघत नाही. या निवडणुकीमध्ये एवढी क्लॅरिटी होती आमच्यामध्ये की अध्यक्षपदाचा उमेदवार कोण काढायचा ही सुद्धा मी आमदार साहेब म्हणलो तर तुम्ही ठरवा कोण तुम्हाला काढायचं. 36 उमेदवार तुम्ही ठरवा, आपण मिळून काम करूया. मग त्यावेळेस पक्षाची भूमिका होती कारण त्यांनी निरीक्षक कमिटी नेमली होती त्या ठिकाणी. आणि त्या सगळ्याचं म्हणणं असं होतं की इलेक्टिव्ह मेरिट मग ती करत असताना त्या माणसाचा संपर्क, तिथलं त्याचं काम, तिथल्या समाजाचा तिथला असताना पाठिंबा, त्याचं वर्तणूक, ह्या सगळ्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी बघतात. आणि मग ज्याला जास्त मार्क पडले अशा माणसाचा विचार तुम्ही करा. मग 2-2 नावं तिने आमच्याकडनं घेतली आणि त्यातून एक नाव फायनल केलं. त्यामुळं कसं आहे, एकाला मिळलं तो म्हणणार मी खूप चांगला आहे म्हणून मला मिळलं, ज्याला मिळलं नाही तो म्हणणार माझ्यावरती अन्याय झाला. ही प्रक्रिया काय आता वर्षानुवर्षी या सिस्टीममध्ये राहते. त्यामुळे ज्याला मिळतो तो खुश आहे, ज्याला मिळत नाही तो नाराज आहे. प्रचाराचा एक मुद्दा आहे
केंद्रात भाजपचं सरकार आहे, राज्यात भाजप सरकार आहे, पंढरपुरात सुद्धा भाजपची सत्ता असावी, ती नसेल तर निधी येणार नाही असा प्रचार होतो. खुद्द पालकमंत्र्यांनीच असं स्टेटमेंट सुरुवातीला केलं. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असताना ह्याच्या अगोदर पण सरकार कुठलं जरी असलं, सत्ता कुठली असली तरी ती प्रक्रिया थांबलेली नाही. मग आज ह्या स्टेजला अशा पद्धतीनं ते प्रचार होणं किंवा मतदारांना प्रभावित करणं एकदम असं वाटत नाही. मुळात पूर्वी पक्षावर इलेक्शनच फार होत नव्हती. स्थानिक आघाड्या तुमचं तुम्हीच करा म्हणून सांगायचे. भारतीय जनता पक्ष हा पहिला पक्ष असेल की जो पक्षावरती, पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक व्हावी त्यासाठी आग्रही आहे. मग निवडणुकीच्या काळामध्ये एक तुम्हाला आम्ही सकाळी सुरुवातीला जी पहिल्यांदा सांगितलं की 20 कोटीची नगरपालिकेकडनं आम्ही 100 कोटीच्या कामाची अपेक्षा करतो. मग हे वरचे पैसे आणायचे कुठून? 2 कोटी 4 कोटी शिल्लक राहतात आणि 100 कोटीची कामं करायची, 96 कोटी आणायचे कुठून? मी आजही माझ्या मतावर मी ठाम आहे की राज्य शासनाच्या मदतीशिवाय कुठलीही नगरपालिका आपल्या भागामधल्या नागरिकांच्या प्राथमिक गरजासुद्धा पूर्ण करू शकणार नाही. मी आज 25 वर्ष नगरपालिकेचा कारभार बघतो कशा पद्धतीनं चाललं आहे. आज नगरपालिकेचं वार्षिक उत्पन्न 13 कोटी आहे नुसतं घरपट्टीचं, आणि थकबाकी आहे 13 कोटी रुपये. पाणीपट्टी आहे 5.5-6 कोटी रुपये, थकबाकी आहे त्यामध्ये 2.5-3 कोटी रुपये. कशा संस्था चालणार आहे? म्हणून त्या भाषणाच्या ओघामध्ये आपण बोलत असतो बाबा की तुम्ही जर उद्या भाजप वर आहे खाली आहे. नरेंद्र मोदी सुद्धा म्हणतात काय आहे ते डबल इंजिन, तसं हे ट्रिपल इंजिन आहे. आणि शेवटी कसं आहे की काम करताना जर तुम्हाला त्या लोकांनी जर तुमच्या पक्षाला मदत केली, तुमचा नगराध्यक्ष निवडून दिला, तर वरच्याही लोकांवर एक थोडं मॉरल बंधन राहतंय. नाही म्हणलं तरी बाबा हे कार्यकर्ते पडले, त्यांनी आपली पार्टी निवडून आणली आहे. हे काय असं काय आध्यात्मिक नगरीमध्ये बसलोय सगळं अगदी ह्याचं आहे असं वातावरण निवडणुकात नसते. शेवटी टीम वर्क आहे. मग कार्यकर्ता उत्साहात राहायला, बरं नगरसेवक हे कशा करता पळतायत की माझ्या भागात काम व्हावं. त्यामुळं ह्या गोष्टी बोलल्या जातात. याचा अर्थ काय केलं की सरकार त्या गावाला फुरीच मारतं असं नसतंय. पण तरीसुद्धा थोडं 19-20 होतच राहतं. म्हणजे अगदी निवडून आलेल्या आमदाराला जास्त निधी मिळतो, दुसऱ्या आमदारांना कमी मिळतो. आमदारांची ओरड आहे राज्यामध्ये. आणि हे घडतं. हे आजच घडतं का? नाही. काँग्रेसच्या काळातही घडत होतं, आज घडलं, पुढच्याही काळात हेच घडणार आहे. समोरचे आले म्हणजे ते काय अगदी म्हणणार आहे असं नाही बाबांनो तुम्ही पडलात तरी तुम्हाला जे पाहिजे सगळं देतो असं कोणीच म्हणत नाही. त्यामुळे हे निवडणुकीच्या काळातलं प्रचाराचं तंत्र आहे. त्या दृष्टीनं त्याकडे आपण सगळ्यांनी बघितलं. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपल्याकडे वाळुंजकर असतील, आदटराव असतील आणि शिरसाट अशी तिघांची मागणी होती. त्यांच्यामध्ये रस्सीखेच होती. आता आपण ओबीसी चेहरा दिलेला आहे. श्यामलताई शिरसाट त्यांचे जे पती आहेत लक्ष्मण शिरसाट अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून हे समोर आलेलं आहे की त्यांना राजकीय कुठली पार्श्वभूमी नाही आहे. झोपडपट्टीमध्ये राहत असताना पासूनची त्यांची जी समाजाविषयीची असलेली त्याची तळमळ, त्यांचं काम आणि त्यांचं एकूणच संपूर्ण शहरामध्ये म्हणजे त्यांनी गेले 25 वर्ष नगरसेवक म्हणून काम केले, नगराध्यक्ष म्हणून काम केले, नगराध्यक्ष आपल्या दारी, या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी आपण सारासार विचार करून ही उमेदवारी लोकांच्या समोर दिली आणि त्याचा कितपत फायदा होईल आपल्या आघाडीत. मुळात आमच्याकडे जवळजवळ 5-6 जण इच्छुक होते. ते 6 इच्छुकांना समक्ष आम्ही घेऊन बसलो. त्याच्या अगोदर मी जे आमची आजी किंवा आता सगळे माझीच आहेत म्हणा, जे माझी नगरसेवक होती 40-45 जण, त्या सगळ्यांना घेऊन बसलो. मी समाधान दादा आम्ही चर्चा केली बाबा काय केलं म्हणजे काय होईल. आणि मग सगळ्या परिस्थित्या बघितल्या. आघाडी होईल का काय होईल, समोरून काय होईल, पक्षावर लढेल का अपक्ष लढतील, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय भूमिका घ्यावी लागेल. आणि एकंदर मग सगळीच परिस्थिती, जात हा इथं गौण आहे मुद्दा. ओबीसी हे ओपन ह्या तुम्ही दिलेला तो कलर आहे त्याला. शेवटी इलेक्टिव्ह मेरिट आपल्याकडं उपलब्ध असलेल्या जी काही त्या बुद्धिबळातले प्यादे असतात किंवा हत्ती उंट घोडे असतात, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला समोर मात करताना कुठलं प्यादं आपण सरकवलं तर आपण त्या ठिकाणी बुद्धिबळाचा जाव जिंकू. ह्या भूमिका समोर ठेवून
त्याचं काम, त्याचा संपर्क, पक्षाशी असलेली जी प्रामाणिकता, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी बघितल्या. आणि निवडणुकीमध्ये नगरसेवक होणं त्या मानानं फार सोपं आहे, पण नगराध्यक्ष निवडणूक लढवत असताना स्वतःची यंत्रणा त्या उमेदवारापाशी असली पाहिजे. आणि त्या सगळ्या उमेदवारामध्ये लक्ष्मण तात्याकडे यंत्रणा पहिल्यापासून आहे, त्याचा संपर्क आहे आणि प्रामुख्यानं म्हणजे शेवटच्या वर्गापर्यंत त्याचा संपर्क आहे. कारण बाजार करतच लक्ष्मण शिरसट आज ह्या पदापर्यंत आलेले. त्यांची मुलं असतील, ते असतील, त्यांचे भाऊ असतील. आज त्यांचे भाऊसुद्धा बाजार करतात. त्याची बहीणसुद्धा आज बाजारामध्ये मिरच्या विकायला भाऊ बसतात.